नमस्कार. टिळकनगर विद्या मंदिर प्रस्तुत माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय मंडळी, कसे वाटतात आमचे एपिसोड? सगळ्या माजी विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला असेल ना? आणि त्यांची यशोगाथा ऐकताना खरंच असं वाटत असेल ना की आपल्या शाळेने आपल्याला काय काय दिलंय, लहान वयामध्ये जे संस्कार दिलेत त्या संस्कारांच्या पायावरती आपण काय काय करू शकतोय, उंच भरारी घेऊ शकतोय. आणि खरंच असं वाटतं की शाळा म्हणजे नुसती इमारत नाही, तर एक अशी संस्कार भूमी आहे जिने आपल्याला संस्कारांची बीजं अगदी खोलवर रुजवायला मदत केली आहे. इथे जेव्हा आम्ही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी शिकलो ना, तेव्हा अगदी नकळतपणे आयुष्याची गणितं सोडवायला सुद्धा शिकलो. भाषा शिकलो तेव्हा उच्च विचार, उच्च आचार शिकलो. आणि त्याचमुळे आम्ही सगळे माजी विद्यार्थी या क्षेत्रामध्ये चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि असंच एक भरीव काम करणारी, समाजासाठी झिजणारी एक अशी व्यक्ती आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आली आहे. आणि आज अशीच एक सामाजिक कार्यकर्ती जी शाळेने घडवली आहे, तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. प्रोफेसर शिल्पा कशेळकर. खूप खूप स्वागत शिल्पाताई तुझं. तुला मी खरं सांगायचं ना तर वर्गात पाहिलंच नाहीये हा कधी. तुला आम्ही कायम ग्राउंडवर पाहिलंय. पण गप्पा मारण्या अगोदर शिल्पाताईची एक छोटीशी मी ओळख करून देते, कारण खरंच खूप महत्वाची आहे. प्रोफेसर शिल्पा कशेळकर मागील 30 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असून समाजातल्या वंचित घटकांसाठी तिचं भरीव कार्य आहे. शिवविद्या प्रतिष्ठान डोंबिवली इथली प्रमुख सल्लागार आणि प्रकल्पक समन्वयक म्हणून ती काम करते. सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था तळेगाव दाभाडे इथली संस्थापक अध्यक्ष असून सध्या महाराष्ट्र स्तरावरती महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि शाश्वत उपजीविका यासाठी शिल्पाताई काम करते. अर्थात फक्त तिचं काम एवढंच नाही आहे, तिचं काम भरपूर आहे. पण अशी ओळख करून घेण्यापेक्षा गप्पा मारता मारता जर तिच्या कामाची आपण ओळख करून घेतली तर माझ्या मते ते जास्त चांगलं वाटेल, नाही का? तर गप्पा मारूया शिल्पाताईशी. शिल्पाताई, शाळा म्हटलं की पहिल्यांदा काय आठवतं? शाळा म्हटली की ग्राउंड अंगण आणि खेळ. अच्छा. या शाळा आणि म्हटल्यानंतर तुला जे ग्राउंड आठवतंय याचं कारण, जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही तुला कायम ग्राउंडवरतीच बघितलेलं आहे. आणि तू ग्राउंडला एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला, समर्पित केलं होतं स्वतःचं आयुष्य. आणि आजही तू तसंच काम करते आहेस, अगदी ग्राउंडेड राहून. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना, कशी ग सुरुवात झाली या सगळ्याची? खरं तर ह्या सगळ्याला जी सुरुवात झाली, तर मी मागे जेव्हा बघते या सामाजिक कामाकडे, तर मला आठवतं की शाळेत असतानाच जे आपल्याकडे स्काउट गाईड, आणि मला वाटतं आमची गाईडची ही पहिली बॅच होती. आणि त्याच्यात 2 शब्द मला मिळाले, सेवा आणि सदैव तय्यार. आणि खेळाचा एक काय म्हणतात सपोर्ट होताच. त्याच्यामुळे मेहनत घ्यायची, कष्ट घ्यायचे, ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करायचं आणि कुठल्याही गोष्टीसाठी सतत तयार. म्हणजे आव्हानं आपण म्हणतो ना, आव्हान आलं की अंगावर घ्यायचं आणि धडाडीने काम पूर्ण करायचं. हा एक मला खेळ आणि स्काउट गाईड ह्याच्यातनं जी काही स्ट्रेंथ मिळाली किंवा ताकद मिळाली, ती इतकी अंगात रुजली की त्याच वेळेला जाणीव होती की आपल्याला सामाजिक क्षेत्र हे आहे की जिथं मी हे काम करू शकते आणि माझ्या कामाची तिथं गरज आहे, ती धडाडी गरजेची आहे, तिथं प्रश्न आहेत आणि आपण तिथंच जायचं आणि हे करायचं. त्यामुळे तो एक खूप जवळचा म्हणता येईल ना, बांधले गेले मी त्या स्काउट गाईड आणि खेळामुळे सगळ्या सामाजिक क्षेत्राशी. खरं तर क्या बात आहे. आणि आता तू सांगतेस की शाळेने ही रुजवात तुझ्यामध्ये निर्माण केली किंवा शाळेने या सगळ्याची सुरुवात तुला करून दिली. सेवा हा शब्द तुझ्या आयुष्यामध्ये अगदी काय म्हणतात त्याला, घोळला गेला, तुझ्या संपूर्ण रक्तामध्ये भिनला गेला. घरून कसा सपोर्ट होता ग या सगळ्यासाठी? खरं तर म्हणजे माझे बाबा रेल्वेत आणि ते युनियनचे कार्य करते, त्याच्यामुळे घरात एक वातावरण होतं लीडरशिप. बाबा माझे व्हॉलीबॉल चॅम्पियन, नाटक आणि कार्यकर्ते, अशा सगळ्या त्यांच्या भूमिका होत्या आणि मी एक रोल मॉडेल म्हणून बाबांकडे बघत होते. त्यामुळे हळूहळू त्या सगळ्या गोष्टी म्हणजे खेळ, नाटक आणि कार्यकर्ता अशा सगळ्या भूमिका माझ्यात मला वाटतं लहानपणीच त्या रुजल्या गेल्या. त्या पद्धतीने ते संस्कार होत गेले घरात. आणि बाबांचं कायम होतं की चला शिका, बाहेर पडा, कुठेही घाबरायचं नाही, थांबायचं नाही,
तुम्ही काय फेल्युअर येईल, पडाल, पण हरकत नाही, पण पुढे जायचं. तर ती त्यांनी हिंमत कायम दिली. एकदम काय म्हणतात, पाठिंबा होता, प्रोत्साहन होतं. त्याच्यामुळे मला वाटतं की घरात ते वातावरण होतं माझ्या. एक कार्यकर्त्याला जे ना अपेक्षित वातावरण आहे की तुम्ही पुढे जाऊ शकता आणि बिनधास्त करा जे काही करायचंय ते. कुठेही घाबरू नका. कुठे काही भांडण होते तर मध्ये पडा, ते थांबवा. रस्त्यावर काही होतंय, चला तिथं जा, की कुठे घरात घाबरून बसायचं नाही. त्यामुळे तो मला एक वाटतं की बाबांनी जे आमच्यावर संस्कार केले, आम्ही चौघी बहिणी, त्यामुळे तो एक होता की सगळ्या क्षेत्रात जा, पुढे जा तुमच्या आवडत्या क्षेत्रात आणि जे करायचं ते मात्र एकदम उच्च प्रतीचंच काम करायचं, कमिटमेंटनीच करायचं. हे आईबाबांचे संस्कार होते. त्यामुळे घरातलं वातावरण माझ्यासाठी एकदम म्हणता येईल की पोषक, पूरक होतं. सामाजिक क्षेत्रात संधी होती काम करण्याची त्या दृष्टीने. क्या बात आहे. शाळा म्हटले की पहिल्यांदा म्हणजे आता तुझं ग्राउंड तू मगाशी सांगितलंस, पण शाळा म्हटल्यानंतर कुठले शिक्षक पहिल्यांदा आठवतात किंवा असं काय शाळेमध्ये केलं होतं की ते आजही लक्षात आहे? हे आत्ताचे शिक्षक सांगायच्या आधी आणखीन एक माझं शाळेशी खूप जुनं नातं आहे किंवा आपण हा जिव्हाळा शब्द वापरतोय. तर जिव्हाळा जेव्हा मी म्हणते तेव्हा माझे पणजोबा म्हणजे माझ्या वडिलांच्या आईचे वडील जे मुंबईत शिक्षक होते आणि ते रिटायरमेंट नंतर डोंबिवलीत आले. आणि पहिले जे 4 विद्यार्थी घेऊन त्यांनी शिक्षण जे सुरू केलं तर आपल्या शाळेचे पहिले शिक्षक ते आहेत. माझे पणजोबा कुलकर्णी मास्तर, काका मास्तर म्हणायचे त्यांना. आणि खणकर लेन मध्ये ते शाळा सुरू झाली. माझे काका त्या 4 विद्यार्थी म्हणजे खणकर, प्रभाताई बापट, म्हणजे असे जे 3-4 विद्यार्थी त्याच्यात माझे काका. त्याच्यामुळे माझ्या जन्माच्या आधीच मी म्हणेन की या शाळेशी एक असं जिव्हाळ्याचं नातं माझ्या पणजोबांशी आणि या शाळेशी जोडलं गेलं होतं. क्या बात आहे. अच्छा. आणि मग शाळेत आल्यावर तर काय म्हणजे हे दुसरं घरच. म्हणजे मी असं म्हणेन की शाळा हे आमच्यासाठी दुसरं घर होतं. आणि अगदी मला सगळे शिक्षक आठवतात. अगदी मॉन्टेसरीच्या आमच्या कुलकर्णीबाई, भावेबाईपासून आपले सगळे शिक्षक. पण सगळ्यात माझी जी पहिली ओळख झाली 4थी-5वीत असेल मी, डॉक्टर सुमित्रा टिळक, ज्या माझी शिक्षिका, मैत्रीण आणि गुरु म्हणता येईल किंवा विवेकानंद केंद्र हे आपल्या शाळेतलं एक महत्वाचं संस्कार केंद्र होतं, ज्याच्यात मेडिटेशन असेल, ओंकार, सगळं मेडिटेशन. तर त्यांचा मला म्हणता येईल की एक त्यांचं जे गुरु किंवा त्यांनी जे सगळं शिक्षण दिलं ते मला मिळालं आणि हे माझं भाग्य समजते मी की त्या माझ्या एक मोठ्या ह्या सगळ्या सामाजिक क्षेत्राच्या वाटचालीतल्या सुद्धा एक महत्वाच्या माझ्या मेंटर होत्या आणि आहेत माझ्या बरोबर खरं तर. त्याच्यानंतर जे दुसरं मला म्हणते की स्पोर्ट्स, खेळ. त्याच्यामुळे खेळात महाजन सर आहेत, गोखले मॅडम आणि आपल्या पळडेबाई, की प्रत्येक वेळेला ह्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की स्पर्धा, आणि आम्ही ग्राउंड साफ करण्यापासून सगळं. मग वाजपेयी सरांच्या सगळ्या काय म्हणता येईल त्या संस्कारात आम्ही होतो की ग्राउंड साफ करणं ही आपली जबाबदारी. मग खडे उचलणं, तिथले झाडांना पाणी घालणं, कारण का ज्या जमिनीवर आपण पाय देणार ही आपली आईच आहे, तर तिची काळजी घेणं ही आमची जबाबदारी. त्यामुळे आम्ही अगदी, आणि त्याच्यात मी उंच, त्यामुळे मागच्या बेंचवर खरं तर, पण पळायला सोपी जागा ग्राउंडवर जायचं तर. त्यामुळे माझे स्पोर्ट्सचे सगळे शिक्षक हे अगदी जास्त जवळचे, कारण का आम्ही स्पर्धांना जायचो. मग तिथं हार जीत, रडणं, खेळणं सगळं, मग ग्राउंडवरची प्रॅक्टिस हे खूप. म्हणजे मग छत्रपती क्रीडा मंडळ जे आपल्या इथे होतं, मग ते आपल्या इथं प्रॅक्टिस असायची आमची. कधी SV जोशीला असायची, कधी आपल्या शाळेत. व्यायामशाळा होती आपल्या शाळेत, अजिंक्य व्यायामशाळा म्हणून जी सुरू झाली. त्याच्यात माझे प्रशिक्षक होते केदार टिल्लू असतील, संदीप तोंडापूरकर किंवा मिलिंद आपटे, अजित टक्के, असे यंग काही कार्यकर्ते होते ज्यांच्यामुळे आपल्या शाळेत बास्केटबॉल, खो खो आणि बाकी खेळांना पण संधी मिळाली. त्याच्याच बरोबर लीना ओक मॅडम, ज्यांनी मॅथ्यू सर यांनी कराटेचे वर्ग. म्हणजे मला वाटतं मी शाळेत असताना हे सगळे प्रकार, सगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळाली. समिती भरायची आपल्या शाळेत, आपल्या बापट भगिनी वगैरे सगळे जे एक टीम आहे, तर तिथंही अगदी म्हणजे खंजीर चालवण्यापासून शिस्त, प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकता आल्या. म्हणजे असा जर विचार केला ह्या शाळेच्या ह्याच्यात हे शिक्षक जे जे मला भेटले त्या त्या टप्प्यावरती, मग म्हणजे स्पोर्ट्सचे असतील, नंतर आपल्या स्काउट गाईडच्या पुंटांबेकर बाई, साखरेबाई म्हणजे अजूनही आमचा जेव्हा फोन होतो त्या आठवतं. म्हणजे खरं शिवणाला, पण नंतर आम्हाला गाईडलाही त्या होत्या. नंतर आपल्या शाळेत नव्हते मंत्री सर म्हणून, पण भालचंद्र मंत्री जे रेल्वेतनं रिटायर झालेले, त्यांनी आपल्या शाळेत वाजपेयी सरांच्या जोडीने एक असा उपक्रम केला की राज्यपाल पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कार. तर
असंख्य विद्यार्थी तयार केले. त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ आपल्या शाळेला वाहूनच घेतलं होतं या कार्यात. त्याच्यामुळे तेही या सगळ्या म्हणजे आमच्याशी जोडले गेले मी असं म्हणेन. त्यामुळे असे बरेच उपक्रम अभ्यासाला जोडून जे होते त्या सगळ्या उपक्रमांमध्ये मला सहभाग घेता आला आणि तिथल्या सगळ्या शिक्षकांचं म्हणजे एक म्हणतात ना भयंकर प्रोत्साहन आणि पाठिंबा आणि आशीर्वाद. त्याच्यामुळे आम्ही खरोखर बागडलो या सगळ्या ग्राउंड पासून सगळे कॅम्पिंग असेल, सगळी शिबिरं असतील आपल्या राज्यातली बाहेरची, म्हणजे अगदी बिनधास्त एन्जॉय जे करणं आहे ना ते सगळं मला शाळेत करायला मिळालं या शिक्षकांच्या मार्गदर्शन म्हणा आणि पाठिंब्यामुळे. म्हणजे असं म्हणू का थोडक्यात की तुला शाळेने एकदम बिनधास्त मुलगी बनवलं होतं त्याच वेळेला. हो. कारण तुझं काम पाहिलं, म्हणजे तुझा सगळा बायोडाटा वाचत असताना आणि तू ज्या लेवलला काम करतेस आता, कोणासाठी काम करत नाहीस असा खरं तर प्रश्न आहे. तर शाळेने बिनधास्त बनवलं असं म्हणूया आपण. नक्कीच. कारण का कॅम्पिंगला आम्ही जातो किंवा स्पोर्ट्सला आम्ही जातो तर इथं तुम्ही आम्हाला बक्षिसं घेताना बघितलं असेल, पण तिथं राहण्याची सोय कशी असेल खरंच माहिती नाही. आंघोळ पाण्याची सोय कशी असेल. आत्ता स्पोर्ट्सला चांगले दिवस आले, पण त्यावेळेला आम्हाला कुठल्या तरी शाळेत उतरायला लागायचं, कुठल्या तरी गावात आम्ही असायचो आणि बेसिक सोयी सुविधा नसताना आम्ही खेळाच्या ग्राउंडवरती एक काय म्हणता येईल यश टीमवर्क होतं ते, बरोबर, प्रश्नच नाही. पण आम्ही त्या गटाने एकत्रित काम करत होतो किंवा स्काउट गाईडला सुद्धा आम्ही कॅम्पिंग जे करत होतो किंवा कॅम्पला जात होतो तर तंबूत राहायचं, तंबू बांधायचा. थंडी वाऱ्यात मला आठवते दिल्लीला आम्ही गेलो होतो, प्रचंड थंडी, पण आमचं एक होतं महाराष्ट्राची टीम आणि युनिफॉर्म आणि हे मग आमचे स्वेटर वेगळे होते म्हणून आम्ही घातले नाही. महाजन सर आमच्या बरोबर होते. मग आम्ही ठरवलं स्वेटर नको पण आपण थंडीत उभं राहू आणि आपला पहिला नंबर आम्ही घेतलाच. आणि तिथं टॉयलेटची साफसफाई करण्याचं काम महाराष्ट्राच्या टीमला होतं. माय गॉड. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारात शाळेने आम्हाला बिनधास्त आणि की तुम्ही म्हणतात ना की कुठलंही दगडावरचा अंकुर जसं म्हणावं की तुम्हाला टाकलं मांजराचं पिल्लू उभं राहणारच तर तुम्ही उभे राहणार, ही एक तयारी त्यावेळेला ह्या सगळ्या प्रक्रियेतनं आमची झाली. सर्व्हायव्हल ॲट द फिटेस्ट. येस. अगदी. म्हणजे आणि मला असं वाटतं की शाळेमध्येच हे सगळं करायला मिळतं आणि आपल्या शाळेने बहुतेक असा वसाच घेतलाय आजही की आपल्या मुलांना जिथे शक्य आहे तिथे नेऊन तिथे न्यायचं आणि त्यांना भरपूर वाव द्यायचा किंवा एक ज्याला म्हणतात की एक रूम टू डेव्हलप, की तुम्ही इथे या, डेव्हलप व्हा आणि पुढे जा. तर शिल्पाताईबद्दल आपण तिच्या शाळेच्या आठवणीबद्दल ऐकतोच आहे, पण आता शिल्पाताईचं सामाजिक काम जे आहे ना ते पाहूया, कारण त्याचा आवाका इतका मोठा आहे आणि हे सगळं करत असताना नेमकी सुरुवात कुठून झाली हे आपण पाहूया. शिल्पाताई, सामाजिक काम करायचं हे ठरवलंस, पण ते नुसतं ठरवून होत नाही, त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्याच्या अगोदर काही पार्श्वभूमी असावी लागते. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना. मी शाळेचे तर अनुभव सांगितले, त्याच्यामुळे काय म्हणता येईल एक बेस तयार तर झाला होता. पण ह्या विषयात काय करता येईल तर मी पहिलं एक केलं की आपलं मुलुंडचं जे केळकर वजे कॉलेज आहे तिथं मी सोशॉलॉजी विषय घेतला आणि माझं BA कम्प्लीट केलं. आणि सोशॉलॉजी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा बरेच समाजातील विषय होते, मग महिला असेल, इंडस्ट्रीयल झोन असेल, बऱ्याच गोष्टी आम्ही ग्रामीण क्षेत्र असेल, आदिवासी क्षेत्र असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास होत होता. पण ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी ह्याचं काय करता येईल असे प्रश्न सारखे मनात येत होते. नुसतं डिग्री घेऊन उपयोग नाही, तर त्याचं एक प्रॅक्टिकल किंवा प्रॅक्टिस आपल्याला करता आली पाहिजे, फील्ड समजलं पाहिजे. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या शोध घेत असताना मला आपल्या मुंबईतल्या 2-3 कॉलेजचं नाव पुढे आलं. एक तर टाटा इन्स्टिट्यूट हे एक वेल नोन कॉलेज आहे, निर्मला निकेतन आहे, पुण्यातली काही कॉलेजेस पण समोर आली. पण निर्मला निकेतन माझी मध्ये पहिल्या टप्प्यात निवडही झाली. तिथेही आपलं काय म्हणता येईल रायटिंग एक पेपर असतो तो दिला गेला, ग्रुप डिस्कशन्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. त्याच्यात त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही डोंबिवलीवरनं कसं काय तुम्हाला जमणार आहे. तर म्हटलं आम्हाला सवय आहे, माझे बाबा रेल्वेत आहेत त्यामुळे रेल्वेची आम्हाला कधी भीती नाही आणि डोंबिवलीत जो माणूस आहे तो रेल्वेशी त्याचं एक अतूट नातं आहे, त्यामुळे उलटा पालटा प्रवास ते म्हणाले हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही. म्हटलं चालेल, मी अपडाऊन करेन, काहीही करेन, पण मला हे शिकायचंच आहे. ती एक त्यांची परीक्षाच असते ना इंटरव्ह्यू म्हणजे, की तुमची कितपत तयारी आहे, काय तयारी आहे. आणि योगायोगाने मला निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मध्ये ऍडमिशन मिळाली मास्टर्स कोर्सला. आणि आमचं कॉलेज जे विशेष 2 गोष्टींसाठी आहे की आमचा जनरिक कोर्स म्हणजे सगळे विषय शिकवले जाणार सामाजिक क्षेत्रातले,
मग ते लहान मुलांबरोबर काम कसं करायचं, महिलांबरोबर कसं करायचं, वेगवेगळ्या पॉलिसीज काय, संशोधन काय, असंख्य विषय आहेत, स्टॅटिस्टिक्स असेल, बरेच असे विषय आहेत. आणि दुसरं की ग्राउंड लेवलला काम करायचं, की तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला शाळेमध्ये लॅबमध्ये आपण काम करायचो, तर 2 दिवस 1 तास जीवशास्त्र असेल काय रसायनशास्त्र, पण इथं आम्हाला 3-4 दिवस कॉलेज आणि उरलेले दिवस फील्डमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष जे काम तुम्ही पुढे जाऊन करणार आहात. तर मला तर पहिल्या वर्षी झाकीर हुसेन नगर झोपडपट्टी म्हणजे मुंबईतली आपली 2ऱ्या नंबरची झोपडपट्टी, तो एरिया गोवंडी भागातला मिळाला होता. म्हणजे अक्षरशः गुडघाभर पाण्यात चिखल, पाऊस, हिंदू मुस्लिम वस्ती, आणि त्या वस्तींमध्ये प्रथमचं काम आम्हाला करायचं होतं की बालवाड्या सुरू करणं, शाळा सुरू करणं, प्रोत्साहन देणं, योग्य व्यक्तींची निवड करणं. आणि तो सगळा एक म्हणजे आव्हानच होतं ते. म्हणजे हे आणि प्रॅक्टिसच डायरेक्ट, हे तुम्ही थेअरी एक शिकता वर्गात, पण त्याचं एक समज जी आहे ती तुम्हाला परीक्षा ग्राउंडवरती असते. आणि ते आम्हाला करायला मिळालं. म्हणजे मला असं वाटतं की आमचं कॉलेज त्याच्यासाठीच विशेष आहे की ग्रासरूट लेव्हलचे कार्यकर्ते तयार करणं. आणि दुसऱ्या वर्षी एक मला अशी एक संधी होती की मी महिला क्षेत्र दिलं होतं, पण मला मिळाला विषय की मॅटर्निटी हॉस्पिटल. अच्छा. त्याच्यामुळे काय म्हणता येईल, बलात्कार झालेल्या महिला, मुली असतील, किंवा आणखीनही काही कॉम्प्लिकेशन्स जे आहेत डिलिव्हरीमधले, किंवा मूल होत नाहीये, असे असंख्य प्रश्न घेऊन लोक तिथे यायचे. त्यांना आरोग्यावर प्रशिक्षण देणं, त्यांना काउन्सिलिंग करणं, आणि आणखीन एक तिथं होताच विषय HIV एड्स. तर तो एक विषयाशी ओळख त्या काळात झाली. तर मी म्हणेन की हे जे कॉलेज होतं ह्यांनी मला पूर्णपणे घडवलं की थेअरीचा तर अभ्यास, शास्त्रशुद्ध थेअरीचा अभ्यास करून घेणं, दुसरं एथिक्स किंवा मूल्य, हे सामाजिक कार्य करताना काय अपेक्षित आहेत, त्याला एक त्या चौकटीत आम्ही कसं काम केलं पाहिजे आणि ऍक्च्युअल काम कसं करायचंय, ह्या दोन्हीचा उपयोग करून, म्हणजे सायन्स आणि एथिक्स हे घेऊन तुम्हाला फील्डमध्ये जायचंय. तर त्या 2 वर्षात आम्हाला कॉलेजनी घडवलं असं मी म्हणेन. आणि जे मी सगळा एक काय म्हणेल, एक नुसता मातीचा गोळा असेल तर त्याच्यावरती त्यांनी खूप संस्कार केले की नाही, हे आपल्याला करायचंय. शिल्पाचं शिल्प घडवलं असं म्हणूया. घडवलं. कारण का पूर्ण देशातनं विद्यार्थी होते, बाहेरच्याही देशातले विद्यार्थी होते, शिक्षक वेगवेगळे होते. म्हणजे फरीदा लांबे असतील किंवा गीता बालकृष्णन आहेत, माझ्या वैजंता आनंद, एल्विस थॉमस, म्हणजे 1 to 1 त्यांनी संपर्क करून, काउन्सिलिंग करून आम्हाला या घडवून घेतलं की तुम्हाला हे फील्डमध्ये काही वेळेला ऑब्जेक्टिव्हली कसं काम केलं पाहिजे, इमोशनली कसं दूर राहून तुम्हाला हे काम करायचंय, सेन्सिटिव्हिटी पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे, पण तरी सुद्धा बाहेर राहून परिस्थितीच्या त्या व्यक्तीला समजून घेणं, त्याला मदत करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली शिकलो तिथे. तर त्याच्यासाठी हे नॉलेज किंवा हे ज्ञान मला कॉलेजच्या या दोन्ही, म्हणजे सोशॉलॉजी असेल आणि नंतरचं सोशल वर्क, या दोन्ही ठिकाणी मिळालं. आणि त्याचा उपयोग मग मला एक बेस तयार झाला की आपल्याला ह्या क्षेत्रात आता आपण पुढे जाऊ शकतो अशा ह्याने. कुठली गोष्ट बळ देणारी ठरली ग या काळामध्ये? कारण तू आता जे सांगतेस 2 वर्षामध्ये तू काय काय करत होतीस, तर कुठला तो क्षण होता की जिथे अजून जास्त तू विचार केलास आणि ठरवलंस की हेच आहे माझं काम आणि हेच मला आता 100% आयुष्यभर करायचंय? बळ कुठनं मिळालं, तर सगळ्यात महत्वाचं असतं की मानसिक एक ताकद लागते हे सगळं करण्याची आणि पचवण्याची. तर एक बेस माझ्याकडे तयार होता की माझ्या आई वडिलांचा भक्कम पाठिंबा, माझ्या शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद, माझ्या गुरूंचं म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा एक माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं. त्याच्यामुळे मी हलणार नाही हे नक्की होतं. पण ह्या 2 वर्षात असे हलण्याचे अनेक प्रसंग आले की आपण या मार्गावर येतोय, पण आपलं हृदय संवेदनशील पाहिजे, पण त्याच वेळेला कणखर पण पाहिजे, ह्याची जाणीव झाली. कारण का मी जेव्हा मॅटर्निटी हॉस्पिटल फील्डमध्ये काम करत होते तेव्हा माझ्या परिचयाच्याच अनेक व्यक्ती, संपर्कातल्याच अनेक व्यक्ती HIV OPD जेव्हा आल्या तेव्हा मी पूर्णपणे हलून गेले. आणि त्यावेळेला हे जाणवलं की किती स्टिग्मा आहे किंवा किती गैरसमज आहेत, आणि लोकांना माहिती योग्य न मिळाल्यामुळे ते ह्या परिस्थितीत अडकले. तर ती माहिती पोहोचवण्यासाठी कोणीतरी काम करायला पाहिजे. आणि कोणीतरी, मग मी का नको? शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात, महाराज हवेत पण ते दुसऱ्याच्या घरात, झाशीची राणी दुसऱ्याच्या घरात, मग आपल्या घरात का नको? मग आपण का नाही ती जबाबदारी घ्यायची? सगळे म्हणतात छान आहे काम, पण करणार कोण? कोणीतरी ह्या अग्निशी खेळ करायलाच पाहिजे. तर त्यावेळेला हे माझं पक्क झालं की असे अनेक
समोर प्रसंग आले की या प्रसंगात मला उतरल्याशिवाय पर्याय नाही, मी ठरवलं आपण हे करायचं. मला त्यावेळेला खूप एक सेटबॅक होता की परिचयातल्या व्यक्ती दिसल्यानंतर आय एम लाईक वन ऑफ द अफेक्टेड मेंबर, की जो आहे HIV सह लढतोय, संघर्ष करतोय ती व्यक्ती. पण मी जेव्हा तिला ओळखते किंवा ती माझ्या संपर्कातली आहे तेव्हा मला हे जाणवलं की मी त्या कुटुंबावर काय परिस्थिती येत असेल. आणि अशा वेळेला लोक लपवून ठेवतात, घाबरतात, मागे राहतात. मग त्यावेळेला आपण का नाही सपोर्ट म्हणून पुढे यायचं. मग त्यांना काउन्सिलिंग असेल, मार्गदर्शन असेल, कायद्याची मदत असेल, व्हॉट एव्हर वे. आणि मग एक ठरलं की हे काम करायचं. यावेळेला माझ्या शिक्षकांनी खूप इमोशनल सपोर्ट म्हणा, एल्विस सर जे होते मी म्हटलं तसं, की इमोशनल सपोर्ट दिला, गायडन्स दिला की यू हॅव टू गो अहेड. आणि मग मी ठरवलं पहिली 5 वर्ष आपण ह्या क्षेत्रात काम करायचं. कारण का जे काही अनुभवलंय ते आपल्याला फील्डमध्ये घेऊन जायचंच आहे. आणि मग ती सगळी ताकद माझ्या मागे मी असं म्हणेन, आणि जाणवलं की ह्याच्याशिवाय आता दुसरं काही नाही. आता हेच क्षेत्र आहे आपल्यासाठी. आता मागे फिरायचं नाही, इथंच पुढे जायचं आणि इथंच लढायचं. पडू धडपडू पण शिकत जायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता तू जर सांगतेस ना की जवळच्या परिचित व्यक्तींना आपण असं काहीतरी पाहतो आणि त्यावेळेला जो शॉक बसतो, एक जो शॉक असतो. आणि जसं तू म्हणालीस की असंही आपण स्त्रिया आहोत, थोड्याशा जास्त संवेदनशीलतेची मात्रा आपल्याकडे थोडीशी जास्त असते आणि वात्सल्य भावही असतो स्त्री म्हटल्यानंतर. आणि त्यावेळेला तू ह्या अशा क्षेत्रामध्ये काम करतेस. शिल्पाताई, एकच फक्त ह्याच्यामध्ये मला विचारावं असं वाटतं ह्याच सगळ्याला धरून की समुपदेशन आणि सामाजिक कार्य यांचा संबंध तू कसा जोडतेस ग या सगळ्याशी? किती महत्वाचं असतं समुपदेशन या क्षेत्रामध्ये? समुपदेशन खूप महत्वाचं आहे. आणि आपण पूर्वी कसं होतं, आपल्याकडे आजी होती, आई होती, मैत्रीण होती. हे आपल्याला काय करत होते, ठीक आहे त्यांना सायन्स माहिती नसेल ह्यातलं, पण माझं कोणीतरी ऐकतंय आणि ऐकून घेणारा कान होता. आता तोच नाही. म्हणजे दरवेळेला एखाद्याला काहीतरी गायडन्स किंवा मार्गदर्शन हवंच असतं तसं नाही, पण माझं कोणीतरी समजून घेतंय, माझं दुःख मी मांडू शकते, ऐकणारा कोणीतरी आहे, ही भूमिका खूप महत्वाची असते. आणि ती काउन्सिलिंगमध्ये किंवा समुपदेशनात, मग पुढे थेअरी आहेत, थेरपीज आहेत, दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण हा बेस आहे की माझं ऐकून घेणारं, समजून घेणारं, सिंपथी नाही आपण त्याला एम्पथी म्हणतो, ती संवेदनशीलता, सहसंवेदना ही जोपासणं खूप गरजेचं असतं. आम्हाला या सामाजिक क्षेत्रात हा विषय अभ्यास म्हणून पण शिकवला जातो. प्लस जे मानसशास्त्र किंवा हा अभ्यास करून सुद्धा या क्षेत्रात येतात. तर आज समुपदेशन हा एक मोठा एरिया आहे की जो गरजेचा आहे, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत. त्यामुळे हा महत्वाचाच भाग आहे. पण त्याला जोडून सामाजिक कार्य किंवा क्षेत्र हे गरजेचं आहे. कारण का समुपदेशनात जेव्हा असं होतं की एखादा विषय घेऊन समजा नवरा बायको आले किंवा कपल आले किंवा आणखीन कोणी आले, तर फील्डमध्ये जावं लागतं. मग सोशल वर्कर्स आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते स्वतः फील्डमध्ये जातात. किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडे जेव्हा एखादी व्यक्ती येते आणि तेव्हा असं वाटतं की फक्त कुटुंब किंवा समाजात काम करून उपयोग नाहीये, ह्याला विशेष अजून काउन्सिलिंगची गरज आहे, तर आपण सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट यांच्याकडे रेफरल देऊ शकतो. तर इट्स अ टीम वर्क. असं नाहीये, सोशल वर्कर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत. आणि आम्ही मग जिथं, कारण का त्या व्यक्तीला न्याय मिळणं, त्या व्यक्तीला समाधानात मिळणं हे महत्वाचं आहे. मग आम्ही सगळे एकमेकांना धरून जोडून हे अशा वेळेला काम करतो. त्यामुळे समुपदेशन आणि सामाजिक कार्य माझ्यासाठी हे दोन्ही परस्पर पूरक गोष्टी आहेत. वा. आणि आता तू जे सगळं चित्र आमच्या समोर उभं करतेस, आपण समाजाचा एक चेहरा पाहत असतो जिथे प्री वेडिंग होत आहेत, जिथे फोटोशूट्स होत आहेत, जिथे खूप छान रील्स बनवली जात आहेत आणि आयुष्याबद्दल काहीतरी असं छान छान दाखवलं जात आहे. आणि कट्टू इथला हा असा भाग आहे जिथे तू काम करतेस ग्राउंडेड राहून आणि वंचित घटकांसाठी. शिल्पाताई, तू देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी आणि ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काम करतेस. तर हे तर म्हणजे धजावणारच नाही कोणीही. आपल्या जशी सामान्य घरातली एक मुलगी आहे, आपलं मिडल क्लास फॅमिलीमधले आपण आहोत, आणि आपण असं सहजासहजी यांच्याशी गप्पा मारायला किंवा यांच्याशी बोलायला किंवा यांच्या आजूबाजूला जायला सुद्धा आपल्याकडे आधी मनाई होती. खरं सांगायचं तर आधी मनाई होती, त्याच्यानंतर आपल्याच मनामध्ये खूप प्रश्न होते म्हणून आपण जात नव्हतो. पण आज तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया ह्याच्यामध्ये काम करतात आणि तुझं सुद्धा ह्या पर्टिक्युलर लोकांसाठी जे काम आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांग ना. कारण शक्यतोवर ना हे दोन विषय जे आहेत,
म्हणजे ह्या समाजातल्या हे जे दोन घटक आहेत ना, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक खूप मोठी दगडाची भिंत आहे आणि ती फोडतीयस तू, ती फोडलीयस. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. मला आठवतं की मी जसं सांगितलं, मला फील्डवर्कमध्येच ह्या विषयाची ओळख झाली होती, HIV एड्स. आणि मग माझं पहिलंच मी मास्टर्स माझं पूर्ण केल्यानंतर ठरवलं होतं या क्षेत्रात काम करायचं. तर माझा पहिला प्रकल्प असा होता की HIV सह जगणाऱ्या व्यक्ती, हा. आणि तो प्रकल्प होता कामाठीपुरा. हे सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया आहे हो आपला हो हो मुंबईतला. हो. 13 गल्ल्या. आणि त्या काळात, म्हणजे मी ही गोष्ट सांगते 98-99ची, 1999 मध्ये, जिथं HIV म्हटलं की हो. लांब राहा, जवळ येऊ नका, एकत्र डबाही खायचा नाही. तर मी अशा संस्थेत काम करत होते की ज्या व्यक्ती HIV सह जगतायत, संघर्ष करतायत, आणि त्यांनी स्वतः संघटना उभी केली आहे, आणि योगायोगाने मला त्यांच्या बरोबर काम करायला मिळालं. आणि अतिशय एक आमचं प्रेमाचं, आपुलकीचं नातं होतं सगळ्यांचं, आणि त्यांचा एक विश्वास होता की त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांचं संघटन उभं करणं, ह्याच्यात पण माझा रोल होता. आणि त्यावेळेला ट्रान्सजेंडर व्यक्तीही आमच्याकडे येत होत्या. तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की आज या व्यक्तींना माणूस म्हणूनच स्वीकारणं न तिथं गॅप पडली. तिथे मी तेच म्हणलं की अशी एक भिंत आहे ना की हा. आपण हातही नाही लावू शकत, आपण तिथून आवाजही नाही त्यांना पोहोचवू शकत आपला. आणि तर ते पहिलं आहे की आपल्या मनात ही पण माणसंच आहेत, हे जेव्हा तुम्ही बघता. आणि ते माझ्या शिक्षणाचा किंवा माझ्या अभ्यासाचा आणि माझ्या म्हणता येईल की एक आतनंच मला पहिल्यापासून होतं की आपल्याला वंचित घटकांबरोबर काम करायचं. तर जिथं साधारण लोक जात नाहीत तिथं आपण जायचं, हे मी ठरवलं होतं. त्याच्यामुळे ह्या ट्रान्सजेंडर व्यक्ती सुद्धा आल्या तरी त्यांच्याशी आपुलकीने, प्रेमाने बोलणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना जी काही मदत हवी आहे, आरोग्यासंदर्भात असेल किंवा आणखीन कायदेशीर असेल, तर ती करायला आम्ही या संघटनेच्या मदतीने सुरुवात तर केलीच होती. दुसरा एक जो एरिया होता भांडूप, आपल्या अगदी डोंबिवलीच्या खरं तर जवळ आहे, पण तिथं पण एक मोठा रेड लाईट एरिया होता तेव्हा, LBS रोडला. आणि तिथं ट्रान्सजेंडर कम्युनिटी होती, आणि ज्यांच्या हाताखाली या मुली वेश्या व्यवसायातल्या, तर ह्या मुलींपर्यंत, महिलांपर्यंत पोचायचं, तर आम्हाला ह्या व्यक्तींशी, ट्रान्सजेंडर व्यक्तींशी संवाद साधणं गरजेचंच होतं. आणि जेव्हा त्यांना कळलं की हे आपल्याला त्रास द्यायला नाही आले, तर आपल्याला मदत करायला, कारण का आम्ही आरोग्याचा प्रकल्प घेऊन गेलो होतो, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच तिथं गेलो होतो. त्याच्यामुळे हळूहळू त्यांच्याशी संवाद साधणं सुरू केलं. मग त्यांचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, पूजा असेल, तिथं आज सुंदर मोठी 2 देवळं होती. तसं बाहेरच्या कोणालाही ते घेऊन जात नाहीत तिथं, पण मला एक काय म्हणतात ती संधी मिळाली, त्यांचा एक विश्वासाचं नातं निर्माण झालं. त्यांच्याबरोबर मी तिथंही गेले. काही लोक डोंबिवलीत पण यायचे, भीक मागायचे, काही कारणासाठी ते इथे यायचे. मग ते इथं आले की म्हणायचे, चलो दीदी नाश्ता करते हे. लोक आमच्याकडे बघायची अक्षरशः की हे काय चाललंय ह्यांचं. कारण का ह्या 3-4 ट्रान्सजेंडर व्यक्ती तिथं यायच्या, आम्ही त्यांच्याबरोबर असायचो. तर ह्या लोकांशी जेव्हा माणूस म्हणून तुम्ही संवाद, संपर्क करायला सुरुवात करता, तेव्हा त्या गाठी हळूहळू सुटत जातात. मग त्यांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या की कसे गावातनं आले, मग आर्थिक प्रश्न काय होते, कोणाचं काही धार्मिक विधी होऊन काही लोक आले होते, काही घरच्या परिस्थितीमुळे आले होते. तर तो एक बेस आमचा निर्माण झाला. कुठलंही काम करताना आम्ही जे शिकलो आहोत, किंवा जे मला वाटतंय की तुम्ही स्वीकार आणि सन्मान, या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्यांच्या बरोबर काम करायचं. कारण का त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नाहीये, हे तुम्ही ठरवून गेलात की मला हे काम करायचं. आणि मला सोशल वर्क कॉलेजमध्ये पहिलं सांगितलं की हा आपला निर्णय आहे की आपल्याला इथं जाऊन काम करायचं. कुठल्याही स्लममध्ये किंवा कुठल्याही वंचित घटकांनी तुम्हाला बोलवलेलं नाहीये की तुम्ही या आणि आमच्यासाठी काम करा. ही आपली इच्छा आहे, आपल्याला वाटतंय. आणि मग आपण काय त्यांना सहकार्य करू शकतो, त्यांच्यातलीच लिडरशिप कशी फुलवू शकतो, त्यांना कसं पुढे घेऊ शकतो. यू आर लाईक एक मीडिएटर आहोत आपण, सपोर्ट मेंबर आहोत. तर ती भूमिका जेव्हा आम्ही ठेवली, तर हे लोक आपणे आप पुढे आले, जवळ आले एकमेकांशी. म्हणजे अक्षरशः ते आले की आशीर्वाद द्यायचे, मिठी मारायचे, गप्पा मारायचे. एकदम म्हणजे नातं आमचं इतकं छान झालं होतं, आपुलकीचं, घरच्यांसारखं. तर मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. कुठलंही काम असू दे, वंचित समूह असू दे, जेव्हा तुम्ही स्वीकार, सन्मान ह्या भूमिकेतनं जाता, एक माणूस म्हणून एकमेकांचा विचार करताना, तेव्हाच हे काम पुढे जाणार आहे. अगदीच. अर्थातच तुला हे अनुभव आले असतीलच असं वाटतंय. भीती नाही का ग वाटली त्यांची कधी? किंवा असा काही भीतीदायक प्रसंग तुझ्यावरती ओढवला की असं वाटलं की अरे बापरे, आपण कुठे आलोय, असं वाटलं कधी?
भीती म्हणजे मला आठवतंय की एकतर आमचं एक नातं वेगळंच संस्थेच्या हो. माध्यमातून गेल्यामुळे त्यांचा विश्वास होता, आमच्यावर काम चालू होतं, पण त्यांचं एक वेगळं मोठं नेटवर्क हो असायचं. हो. त्यांचे कंट्रोल करणारे काही वेगळे लोक असायचे. तर कधी त्यांच्या जर ना ते लोक आले काही, तर मला आठवते भांडूपच्या वस्तीत एकदा भयंकर पळापळ झाली, आम्हाला काहीच कळलं नाही. आणि माझं ऑफिस म्हणजे एक खरं दुकानासारखं शटर होतं, ते मी बंद केलं कारण का माझ्याबरोबर 4 महिला होत्या. तर कुठेही त्यांना धोका होऊ नये म्हणून आम्ही ते शटर बंद केलं. आम्ही बाहेर बघायला आलो की नक्की काय चाललंय काही नाही. तर पळापळ चालू होती. त्यांच्यातले कोणी आणखीन मोठ्या व्यक्ती आल्या होत्या ज्या त्यांचं आपापसात भांडणं, कारण का हे खूप मोठं देश पातळीवरचं किंवा आंतरदेशीय नेटवर्क आहे. अच्छा. आपल्यापेक्षा भयंकर स्ट्रॉंग आहे की कुठनं मुली येतील, काय होईल काय नाही. तर हे त्यांचं एक स्ट्रॉंग नेटवर्क आहे. त्यामुळे तिथं त्यांची जी भांडणं चालू होती तर ती अशी वातावरण बऱ्याच वेळेला वस्तीत निर्माण व्हायचं आणि अशा वेळेला आम्हाला 2 पावलं मागे यायला लागायचं. पण ती भीती नव्हती. म्हणजे मी असं समजत नाही की ते भिण्याचं कारण नव्हतं, पण तिथं त्यांना काही सहकार्य करता येईल का, मुलींना बाहेर काढता येईल का ज्या 18 वर्षाखालच्या आहेत का. तर असा आमचा खूप त्या संदर्भात विचार चालू असायचा. आणि मग मला नंतर एक कमिटी जी आहे आपल्या ठाणे जिल्ह्याची क्राईम ब्रँच, त्यांच्याबरोबर आम्ही हे काम सुरू केलं की अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग, म्हणजे लहान मुलं आणि मुली ह्यांचा जो व्यापार होतो तर त्याच्यावरती रोकथाम कशी करता येईल, ते प्रिव्हेन्शन कसं करता येईल, किंवा ज्या मुली अडकल्यात त्यांना रेस्क्यू किंवा सोडवणूक कशी करता येईल, किंवा त्यांचं पुनर्वसन रिहॅबिलिटेशन कसं करता येईल, हा सगळा विचार त्या प्रक्रियेतनं आला. त्याच्यामुळे जी सुरुवातीला असं थोडं शॉक म्हणा किंवा भीती वाटली, त्याचं रूपांतर आम्ही एक रणनीती काय करता येईल आणि त्याच्यावर काम करणं खूप गरजेचंच होतं. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पोलिसांबरोबर कोऑर्डिनेशन करून पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या लेवलला हा विषय, प्रेरणा संस्था जी मुंबईतली होती त्यांनी हा पुढाकार घेतला होता. आणि मग आम्ही इथलं आपल्या डोंबिवलीतल्या ज्योती पाटकर ताई आहेत किंवा आम्ही सगळे या कमिटीवरती होतो. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी अक्षरशः धाडी घालणं आणि लहान वयाच्या मुलींना त्याच्यातनं बाहेर काढणं, हे काम करणं, त्यांना रेस्क्यू होमला ठेवणं, हे पण केले. त्याच्यामुळे असे प्रसंग येतात, पण त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढणं आणि त्याच्यातनं सोल्युशन शोधणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कधी वाटते अशी भीती, इट्स ओके, पण ती त्या क्षणाची असते. पण त्याच्यातनं जे काम उभं राहणं गरजेचं आहे ते अपेक्षित होतं. आणि ते मला वाटतं की ह्या ट्रान्सजेंडर व्यक्तींबरोबर तेही झालं, काउन्सिलिंग झालं, त्यांची संघटन बांधणी झाली, त्यांना जिथं आर्थिक किंवा शिधा वाटप अशी कुठलीही जी कामाची मदत होती ती आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण आजही करतोय. अच्छा. आणि ह्या सगळ्यांबरोबर काम करत असताना तुला कायद्याची सुद्धा मदत लागत असेल ना? हो. तर त्याचंही तू प्रशिक्षण घेतलंयस का? तुझ्याकडे अशी काही टीम आहे जी तुला मदत करते? कायदा आणि योजना, मला वाटतं या दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजेत. जेव्हा तुम्ही लोकांबरोबर लोकांसाठी काम करताय तेव्हा यू हॅव टू नो पॉलिसीज आणि लॉज. राईट. कारण का त्याच्याशीच त्यांचं कुठेतरी त्यांचा संघर्ष चालू असतो. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी तुम्हाला हा अभ्यास करणं पार्ट ऑफ आहे. म्हणजे MSW केलं म्हणजे झालं आणि घरी बसा असं नाहीये. त्याच्यानंतर बरेच कोर्सेस मी करत गेले, शिकत गेले. म्हणजे आपल्या इकडे अगदी आनंद नाडकर्णी यांच्या इथे REBT कोर्स जो आहे, कारण का काम करताना खूप गरजेच्या आहेत या गोष्टी. नंतर काय म्हणतात, पॉलिसी काय काय आहेत ह्याचा अभ्यास असेल, किंवा महिला अधिकार ह्याचा अभ्यास असेल, ट्रान्सजेंडर यांचे राईट्स काय आहेत, कुठले कायदे निर्माण झालेले आहेत आणि त्यांना कसा आपण सपोर्ट देऊ शकतो, हे सगळं आम्ही सायमल्टेनियसली. आणि मी एकटी नाही, मी परत परत सांगते की हे एक मोठं टीमवर्क आहे. मी ज्या ज्या संस्थांबरोबर काम केलं तिथले सगळे कार्यकर्ते, सदस्य जे माझ्या बरोबर होते, तर आम्ही अभ्यास करायचो, जिथं कमी पडतोय तर आम्ही शिकायचो आणि मग त्याच्यावर काम करून मग त्यातला स्पेशलिस्ट, जसं आपण म्हणतो समुपदेशनात काही वेळेला आम्ही सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टला बोलवतो, तसं इथेही ॲडव्होकेटना बोलवतो, लिगल ह्याच्यावर काम करणारे. मग HIV मध्ये जॉबवरनं, म्हणजे पूर्वी अशा केसेस व्हायच्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन नाही किंवा जॉबवरनं काढलं जायचं किंवा कॉन्फिडेन्शियलिटी ब्रीच व्हायची, तर व्हॉट टू डू. तर त्यावेळेला कायदे होते पण माहिती नाही, तर आम्ही अवेअरनेस करायचो, जागृती कार्यक्रम घ्यायचो आणि जिथं वेळ पडली तर आम्ही लिगल, आमच्या बरोबर जी टीम होती त्यांच्याशी जोडून त्या केसेस पण रिझॉल्व्ह करायचो. तर कायदा आणि पॉलिसी हे घेऊनच आपल्याला पुढे जाणं. आणि यू नीड टू बी अपडेट, की ह्या गोष्टी शिकणं, कायदे दरवर्षी म्हणजे त्याच्यात बदल होत जातात.
त्याच्यात नवीन नवीन सुधारणा होतात, पॉलिसीजमध्ये पण सुधारणा होतात. तर तुम्हाला हे कायम माहिती करून घेणं आणि त्याबाबत अपडेट राहणं हे या क्षेत्राचं महत्वाचं एक म्हणजे अभ्यास आहेच. म्हणजे विद्यार्थी आम्ही अजूनही आहोत, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता तुझे सगळं सांगतेस, माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न आला की असं वाटतं का तुला की सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी किंवा शासन यांचं जरा एक छान ब्रिज बांधला गेला पाहिजे? कारण मला असं वाटतं की जसं आता तू म्हणालीस की सगळ्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. त्याच्यासाठी शासकीय अधिकारी आणि शासन यांचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट पाहिजे. तर त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? कसं आहे ना की जसं मी म्हटलं योजना आहेत, कायदे आहेत, तर त्याची अंमलबजावणी हा एक भाग आहे की ज्याच्यात शासन आणि शासकीय अधिकारी येतात. तर आपण जी काय म्हणता येईल स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, तर त्या पातळीवरती ह्या सगळ्या गटांना जागृती, त्यांच्यात एक स्वतः माझा हक्क जो आहे तो मला मिळाला पाहिजे ही जाणीव निर्माण करणं, ही एक वेगळी लढाई आहे जी आम्ही करतोय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. पण त्यांना एकदा जाणीव झाली की हा माझा अधिकार आहे आणि मला ह्याच्यात तो अधिकार मिळाला पाहिजे किंवा माझा अधिकार हक्क मोडले जात आहेत, तर ते परत मिळवायचे तर काय करायचं? तर तुम्हाला शासन दरबारी जाणं आहे. अगदी साधं आहे की 7/12 वरती मला नाव बदलायचं आहे आणि करायचंय, तर आपल्याला तिथं जाणं आहे. कागदपत्र हे शासकीय पद्धतीनेच क्लिअर होतात. तर त्याच्यासाठी किंवा आज अनेक योजना आहेत, महिलांसाठी आहेत, मुलींसाठी आहेत, कुटुंबांसाठी आहेत, वंचित घटकातल्या कम्युनिटीजसाठी आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं जाणं, तर तिथं शासकीय अधिकाऱ्यांबरोबर जे आम्ही काम करतो की ती शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असते, पण त्यांना जे जमिनी स्तरावरचे प्रश्न आहेत ह्याची जाणीव नसते. काही वेळेला संवेदनशीलता कमी पडते. तर आपण यावेळेला त्यांच्याबरोबर ही प्रशिक्षणं घेतो. त्यांच्याबरोबर जर संवाद साधला आणि ही बाजू मांडली की असं असं आहे, दरवेळेला संघर्ष करून किंवा मोर्चे काढून होत नाही. तलवारीने नुसतं काम होत नाही, रक्तपातच होतो खरं तर दोघांचा उद्देश एकच आहे, सामाजिक संस्था काय आणि शासकीय, की जो घटक आहे वंचित किंवा ज्या लोकांना आपल्याला अधिकार मिळवून द्यायचे आहेत, तर आपण जर एकत्र आलो तर हे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतील. मग आता जनता दरबारांसारख्या गोष्टी घडतात किंवा एकत्रित आपण सगळी कागदपत्र तयार करून देण्यासाठी अनेक ग्रुप्स पुढे यायला तयार आहेत. मग गाव पातळीवर आम्ही त्या पद्धतीने ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती ह्यांच्या माध्यमातून शिबिरं घेणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, तसंच महिला नेतृत्व किंवा युवकांचं नेतृत्व आहे त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो की कुठल्या प्रश्नासाठी कुठं जायचं, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या विभागात जाणं गरजेचं आहे, पाणी विभागात जाऊन तुम्हाला काय योजना मिळतील किंवा घरकुलाच्या योजना कुठे मिळतील. तर हे प्रशिक्षण द्यावं लागतं. हे ज्ञान समाजातही कोणाला नसतं, आम्हालाही नव्हतं. आम्हीही घेतो हे ज्ञान आणि मग ही आपल्या लीडर्स बरोबर आम्ही तयारी करतो, तसंच शासकीय अधिकाऱ्यांबरोबर करतो आणि मग संवाद बैठका घेतो की तुम्ही एक त्यांना बोलवतो आमच्या कार्यक्रमात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जातो. कारण का एक नातं निर्माण झाल्याशिवाय हे प्रश्न फटकन मोकळे होणार नाहीत, सुटणार नाहीयेत. तर ह्या पद्धतीने एक एकत्रित काम केलं तर मला नक्की वाटतं की शासकीय अधिकारी आहेत, शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था ह्यांनी एकत्र येणं, कार्यकर्त्यांनी एकत्र येणं आणि ज्यांचे प्रश्न आहेत त्यांची लिडरशिप घेऊन त्यांनाही या प्रक्रियेत जर आणलं तर हे एकत्रित प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतात. आणि माझ्या मते हाच पूल खूप घट्ट करणं हे माझ्या मते आपल्यासमोर आव्हान आहे. बरोबर. आपण मगाचपासनं या सगळ्या वंचित घटकांबद्दल, त्यांच्यासाठी असणाऱ्या सगळ्या कायद्यांबद्दल बोलतोय किंवा त्यांच्या विकास कामांबद्दल बोलतोय, पण तुला हा अनुभव आलाय आणि माझ्या मते आपल्या स्त्रियांना येतोच की आपल्यासाठी म्हणून काही नॉर्मल गोष्टी सुद्धा अजून पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत आणि त्यासाठी सुद्धा तुझा लढा आहे. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. मला आठवतंय जेव्हा मी 2000च्या सुमारास मी म्हटलं ना, जसं भांडुपला मी ज्या प्रोजेक्टवरती काम करायला घेतलं, तर माझं ऑफिस म्हणजे काय होतं, तर एक दुकानाचा गाळा होता. कारण का रेड लाईट एरिया, तिथं काही आपण म्हणतो तशी एखादी रूम, ऑफिस असं मिळणं शक्यच नव्हतं. परत ते गेट जे असतं म्हणजे शटर ते खालीवर करणं, आपली उंची आहे त्यामुळे हे काम माझ्याकडेच होतं. प्रकल्पाची मी प्रमुख होते. पण सगळ्यात महत्वाचं जे मी पहिली तिथली महिला काय म्हणता येईल समन्वयक म्हणून होते. माझ्या आधी 3 जेंट्स पुरुषच कार्यकर्ते तिथं होते, त्याच्यामुळे जो प्रश्न कदाचित संस्थेलाही जाणवला नव्हता. पण मी जेव्हा तिथं आले तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला, वॉशरूमची काय व्यवस्था आहे? म्हणाले नाही, या गाळ्यात, दुकानाच्या गाळ्यात कुठलं आलं वॉशरूम? मग आमचा शोध सुरू झाला की वॉशरूम, बाथरूमला जाणार कुठे आम्ही? तर LBS रोडला एक सार्वजनिक बस स्टँडच्या इथे एक सार्वजनिक टॉयलेट बाथरूम होतं, पण तिथं बिडी, सिगरेट, दारू ह्या सगळ्याचा एवढा
काय जो वास होता तो जाण्याची काही शक्यताच नव्हती, कारण का कुठलंही आजारपण येण्याची शक्यता, आणि फक्त पुरुषांनी तो एरिया कव्हर केलेला असायचा. मग आम्ही बाहेर इंडस्ट्रीयल झोन होता तिथं गेलो, त्यांच्याशी संवाद केला, त्यांच्याकडे 1-2 दिवस गेलो, पण ते इंडस्ट्रीयल झोन होता. मग त्यांच्या सारखं सतत चालायचं, आले बघा आता शिकलेले लोकही धंदा करायला येतात, यांना काही कामं नाहीत. तर अनेक चर्चा चालायच्या, पण पर्याय नव्हता, कारण का नेचर्स कॉल, जाणं आहे आपल्याला. म्हटलं ह्या ह्याच्यातनं मार्ग काढणार तरी कसा. मग जेव्हा आम्ही आमच्या या वस्तीतल्या ज्या व्यवसायातल्या महिला होत्या त्यांच्याशी ह्या विषयावर बोललो, की एक महिला म्हणून जेव्हा मी हा प्रश्न त्यांच्याशी शेअर केला, तर मलाही म्हणजे त्या महिलांनी तो विषय समजून घेतला. त्या म्हणाल्या, दीदी आप हमारे घर में चलो, आप आएंगे क्या. म्हटलं हो येईन. आणि मी गेले. घर तर खरं असं इतकं, म्हणजे त्याला घर कसं म्हणायचं, कारण का निमुळती एक गल्ली घरातच, पहिलं वॉशरूम अतिशय स्वच्छ, पण त्याच्या पुढे 4 ते 5 खाटा ज्या पडदे लावून बंद, खाली लहान बाळ किंवा ट्रंका. पण वॉशरूमला दुसरी सोय माझ्याकडे नव्हती. पण मला त्यावेळेला आठवतं की एक महिला म्हणून त्यांनी मला ज्या पद्धतीने समजून घेतलं, आणि एक मोठी बहीण म्हणून मला त्यांनी त्यांच्या घरी नेलं, आणि बेसिक सुविधा जी आपल्याला आवश्यक आहे, कार्यकर्ती जरी मी असले तरी मी अपेक्षा केलीच नव्हती की मला कुठलं तरी एसी ऑफिस आणि हे, पण बेसिक सुविधा असणं अपेक्षित होतं, जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं होतं काम करताना. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून काम करणं कठीण गेलं असतं. पण ह्या महिलांनी हा विषय समजून घेतला, आणि त्यांच्या घरातल्या बाथरूम, म्हणजे सोपी गोष्ट कधीच नव्हती. ट्रान्सजेंडर हे घरवाली होते, त्यांच्या इथं बाहेर पाहऱ्यावर असायचे, पण ह्या महिला मला घेऊन जायच्या, आणि पहिला प्रश्न आम्ही त्या पद्धतीने रिझॉल्व्ह केला. पण पुढेही अनेक वेळा आलं की आपण कामासाठी आम्हाला प्रवास करायला लागायचा. प्रवास आम्ही खूप रात्रंदिवस करायचो, पण वॉशरूम नाहीत, स्वच्छ नाहीत, सुरक्षित नाहीत. आणि मग पुढच्या काळात जे कोरोसारख्या संस्थेने हा एक विषय घेतला, राईट टू पी, की ज्या महिला कामासाठी बाहेर पडतायत, मग ती भाजीवाली असेल, शिक्षिका असेल, प्रवास करतायत, ट्रेननी जातायत, बसनी प्रवास करतायत, तर महिला मुतारी, जो प्रश्न कधीही कोणी बोललाही जात नाही, तर महिलांनी कुठं जावं, तर महिला मुतारी या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्र लेवलचं संघटन केलं. आम्ही आमच्या एरियात या पद्धतीने काम केलं, की आधी जाणीव जागृती, की ह्यामुळे महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत, त्यांना जे काही त्रास होत आहेत आरोग्याचे, किडनीपासून आणखीन अनेक, खाणंच नाही, पिणंच नाही, काही घ्यायचंच नाही, का तर वॉशरूमला जायला लागेल. तर तिथनं ही सुरुवात केली. तर मी एक असा विचार करते की कार्यकर्ती म्हणून मला हा प्रश्न जरी आला, तर मग त्याचं व्यापक स्वरूप काय आहे हे समजून घेऊन आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. तर असे प्रसंग अनेक आले की आला प्रश्न की मग त्याचं एक व्यापक रूप समजून घेणं आणि त्याच्यावर काम करणं. तर ह्या सुविधा म्हणता येतील किंवा बेसिक काय म्हणतो ना स्ट्रक्चर आहे, पण हे प्रश्न आम्हाला आले, कायम आले, पण आम्ही त्याच्यातनं संघटित एकत्रित येऊन मार्गही काढले अनेक वेळेला. आपण विकसनशील देश आहोत, आपण विकसित आहोत, आपले विचार प्रगल्भ आहेत, आपण कसं जगाशी सगळ्या गोष्टी जगाला जाऊन भिडतोय हे आपण सगळं एका बाजूला म्हणतोय, आणि त्याची दुसरी बाजू इतकी कडवट आहे, इतकी काळी आहे, आणि खरंच प्रश्न विचारावेत, त्याच्यानंतर त्याची उत्तरं शोधावीत, आणि पुढच्या पिढीला काहीतरी दाखवावं, असं काम करणारी तू आणि तुझ्यासारख्या अनेक व्यक्ती. आत्ता तू आमच्यासमोर बसली आहेस माझी विद्यार्थिनी म्हणून, खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. कारण जसं सुरुवातच केली की या प्रश्नांना हात लावायला कोणीही धजावणार नाही. आपल्याला काय करायचंय, आपण आपलं बघू, आपल्याला 2 वेळा जेवायला मिळतंय ना, आपल्याला छान शांत झोप येते ना, एवढ्यावरती समाधान मानणारी जी लोक आहेत. आणि तू की नाही, मला नुसती शांत झोप येऊन चालणार नाही, तर समाजाला शांत झोप लागावी यासाठी मला कष्ट घ्यावे लागणार आहेत. क्या बात आहे शिल्पाताई, काय बोलू, म्हणजे मला आता खरंच शब्द सुचत नाही, तितकं तुझं सुंदर सुंदर काम आहे, आणि त्याच्यासाठी खूप शुभेच्छा तुला. धन्यवाद. अजून एक बाजू तुझी, माणसाला 2च बाजू नसतात, नाण्याला 2 बाजू नसतात, त्याला मोठं गोल असतं, आणि ती त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी दडलेल्या असतात. तशी अजून एक गोष्ट ती म्हणजे मुस्लिम महिलांसाठी जो कायदा आणि त्याच्यामध्ये बदल आणि त्याच्यानंतर त्याचा संघर्ष, हे सुद्धा तुझ्या आयुष्यातली खूप मोठी बाजू आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा सांग ना. जेव्हा मला वाटतं 2000 नंतरचं असेल, मी त्यावेळेला एका प्रकल्पावरती जोडली गेले. माझ्याबरोबर बहुसंख्य मुस्लिम महिलाच होत्या, आणि त्यांच्याबरोबर काम करताना आम्ही वस्ती लेवलला काम करत होतो. मुंबईतल्या जवळजवळ सगळ्याच
स्लम एरियात आमचं काम चालू होतं. माझ्यावर खातून अपा शेख असतील, नूरजहां असेल, आणि एक जाणवलं की मुस्लिम महिलांचे जे प्रश्न आहेत, एक महिला म्हणून आणि दुसरी मुस्लिम म्हणून मायनॉरिटीतली, तर तिच्या ज्या कायद्याकडनं तिची एक हा लिखित कायदा नसल्यामुळे प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड झाले होते, कठीण झाले होते. मग काय त्याला म्हणता येईल, जुबानी तलाक किंवा तोंडी तलाक देणं असेल किंवा ट्रिपल तलाक, असे अनेक प्रश्न होते. बहुपत्नीत्व होतं आणि सगळ्यात जी अडचण होत होती ती महिलांची, ज्यांना त्रास सहन करायला लागत होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला मुस्लिम महिलांनीच एक लिडरशिप घेऊन ह्याच्यावर काम करायचं ठरवलं. रॅग म्हणून आमची मुंबईची संस्था होती, वैदा नयनार म्हणून. तर त्यांच्याबरोबर मी त्या प्रक्रियेत काय म्हणतात जोडले गेले. कॉन्सिलर म्हणून माझी खरं निवड झाली होती. आणि ते काम करता करता मग महिलांचे प्रश्न माझ्या समोर येत गेले. मग घटस्फोटित महिला असतील, लहान वयाच्या महिला होत्या, मुलीच म्हणायचं, महिला कसल्या, मुलीच होत्या त्या. आणि मग त्यांना काउन्सिलिंग करताना हे जाणवत होतं की कुठंतरी कायद्यात बदल घडावा. मग सगळ्या टीमने हा एक पुढाकार घेतला होता. मग फेमिनिस्ट इंटरप्रिटेशन ऑफ कुराण, की कुराणात दिलेले महिलांचे अधिकार काय आहेत, कॉन्स्टिट्यूशनने दिलेले महिलांचे अधिकार काय आहेत, कुठे संघर्ष करायला पाहिजे. मग महिला मंडळ स्थापन करणं, त्यांच्या माध्यमातून जे काही मॅरिटल इश्यूज आहेत त्याच्यावर काम करणं. आणि मग हे फक्त मुंबई पुरतं राहिलं नाही, मग महाराष्ट्र आणि मग अनेक ठिकाणी अशा संघटना, महिलांची नेतृत्व उभं करणं आणि ते काम करणं. आणि ह्या सगळ्या कामात मी ह्या सगळ्या टीम बरोबर हे काम करत होते. पण त्याच्यामुळे मला मुस्लिम कायद्याचा अभ्यास झाला, मुस्लिम महिलांचे प्रश्न कळले, मुस्लिम महिलांचं आणि माझं एक मैत्रीचं नातं झालं. आणि जे आस्थागायत आहे की अनेक त्यांचे सणवार असतील किंवा काय. आणि मी जसं म्हटलं की एकदा तुम्ही माणूस म्हणून सगळ्यांकडे बघायला सुरुवात केलात की विश्वची माझे घर ही एक साधी सरळ सोपं कॉन्सेप्ट होऊन जातं की मला कुठे फरकच राहत नाही, की तू आणि मी आपण एकच आहोत. आणि तुला जर त्रास होतोय तर मी तुझ्या बरोबर आहे. तर ही भूमिका ठेवली. आणि मग कायद्यात बदल असेल, मग पत्रकारांबरोबर काही कार्यक्रम घेणं असेल, मुल्ला मौलवी ह्यांच्याबरोबर चर्चा करणं असेल, कारण का तेही कोणाचे तरी वडील होते, तेही कोणाचे तरी भाऊ होते आणि त्यांच्याही घरात प्रश्न होते. मग निकाहनामा बनवला गेला की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे, तर मग त्याच्यातले काय अटी आहेत, बदलू शकतो. मग कुठल्याही क्षणी महिलांना कसा न्याय मिळेल, त्यांना कसं प्रोटेक्शन मिळेल, ह्याच्यावरती काम आम्ही करत गेलो. माझ्याबरोबर जे टीम मेंबर्स म्हटलं की त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या बरोबरीने मी हे सगळं करत गेले. त्यामुळे जवळजवळ 8 ते 9 वर्ष ह्या विषयात पूर्ण मला भारतभर हे काम करता आलं. आणि हा प्रश्न अजूनही आंदोलन चालू आहे, पण त्या आंदोलनात, त्या लढाईतला मी एक छोटासा पार्ट होते. आणि त्याचं नक्कीच एक समाधान आहे की आपण त्या बदलासाठी, कायद्यातल्या बदलासाठी, आणि कायदे आलेत आता, तर ती एक प्रक्रियेत आपण सहभागी होतो. मी काही फार मोठं केलं नाही, पण त्याच्यात मला सहभागी होता आलं आणि मला शिकता आलं त्या सगळ्या प्रक्रियेत. मला सांगायला आवडेल, ताई आत्ता खूप असं छान बोलून गेली की छोटासा भाग होता आलं. आणि मला सांगायला आवडेल, इथे 20 राज्यांमध्ये यासाठी ती लढली आहे. 20 राज्यांमध्ये शिल्पाताईने यासाठी काम केलंय. ताई, हे काम तुला छोटं दिसतंय, पण आमच्या लेन्समधनं पाहिलंच तर एवढ्या मोठ्या लेवलवरती जाऊन काम करणं, आणि हे सोपं नाही. मायनॉरिटी मध्ये असणाऱ्या महिलांसाठी, कायद्यासाठी तू लढतीयस. आणि त्याच्यासाठी तुला तुझ्या विचारांमध्ये पहिल्यांदा माझ्या मते बदल आणावा लागला असेल, किंवा आपली जी दृष्टी आहे त्याच्यासाठी तुला वेगळ्या नंबरचा चष्मा घालावा लागला असेल किंवा वापरावा लागला असेल. ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करत असताना, किंवा या पर्टिक्युलरली मायनॉरिटी सेक्शनमध्ये काम करत असताना जे कायदे आहेत किंवा त्यासाठी करावा लागणारा जो संघर्ष आहे, तो भावनिक दृष्ट्या सुद्धा वेगळा असतो का ग? भावनिक दृष्ट्या लढाई असते, सामाजिक दृष्ट्या लढाई असते आणि कायद्याची लढाई असते. पण मला भावनिक या गोष्टी विचारायचंय की समोर येणारी जी मायनॉरिटीवाली महिला आहे, जे तू कधी पाहिलं नाहीस ते तिने अनुभवलंय, आणि त्या अनुभवाशी तुला रिलेट करायचंय, म्हणून मी भावनिक दृष्ट्या म्हटलं की म्हणजे हे मी परत सांगेन, हे क्षेत्रच असं आहे की जेव्हा तुम्ही एक एम्पथी म्हणता आहेत, सिंपथी नाही, जर एम्पथी आहे. आणि हे जसं HIV मध्ये मी त्या व्यक्तींसह, त्या HIV सह जगणाऱ्या व्यक्तींबरोबर काम केलं, वेश्या व्यवसायातील महिलांबरोबर किंवा ट्रान्सजेंडर, तसंच जेव्हा मुस्लिम महिलाही आल्या तेव्हा मी एक स्त्री म्हणून जेव्हा त्यांच्याकडे बघते आणि त्यांचा जो संघर्ष आहे, जी माझ्या निम्म्याही वयाची असते आणि ती इतके आयुष्याचे अनुभव घेऊन पुढे गेलेली असते, आणि तिला जेव्हा एक सपोर्टची गरज असते, तिचं काहीतरी ऐकून घेण्याची गरज असते आणि मग तिला डिरेक्शन द्यायची असते, तर हा तिच्या आयुष्याचा प्रवास असतो.
भावनिक दृष्ट्या आपण हलतोच आणि जेव्हा तुमचे इमोशन्स आहेत तेव्हाच तुम्ही इथं काम करू शकता. संवेदनशीलता ही त्याच्यासाठी मोठी आहे, पण ती संवेदनशीलता तुम्हाला कमकुवत नाही, कणखर बनण्यासाठी उपयोगी आणायची आहे. क्या बात है, वा. की त्याशिवाय तुम्ही काम नाही करू शकणार. सारखंच जर आपण रडत बसलो तर नाही होणार. तर रडणं गरजेचं आहे, नॅचरल आहे, ते एकदा रडून घे बाई आणि मग आता आपण लढूया आणि मी तुझ्या बरोबर आहे. आणि मग मला एखादी त्यातली एकल महिला असते ती फोन करते की आज माझी केस क्लिअर झाली आणि मी तिथं नवऱ्याला पोलीस स्टेशनला 2 कानाखाली वाजवल्या, मला खूप बरं वाटलं. हा तिच्या इमोशनल नीडचा प्रश्न होता. कायद्याने तर तिला सेपरेशन दिलं होतं, तिला सगळं वेगळं मिळालं, पण ती मला म्हणाली की फोन करून ती सांगते दीदी आपा की मी त्याला 2 मारल्या ना तेव्हा मला बरं वाटलं. कारण का तो जो राग होता, जो त्रास होता तिच्या मनात भरलेला, तो कुठेतरी तिला बाहेर काढायचा होता आणि ते तिने अचीव्ह केल्यावर ती मला फोन करते. म्हणजे त्या महिला सुद्धा त्या मानसिक इमोशनल लढ्यातनं जात असतात. त्यावेळेला त्यांना समजून घेणं, पण त्यांनाही कणखर बनवणं. ठीक आहे, हे झालं ते झालं, व्हॉट टू डू नेक्स्ट. तर आपल्याला ऍक्शन प्लॅन, आणि तिथं माझी आरीबेटी मला मदत करते की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर. आणि तेव्हा आम्हाला कायम सिंधुताईंचं, आनंद नाडकर्णी मला उदाहरण द्यायचं की ठीक आहे ही परिस्थिती आली, पण त्यांनी ऍक्शन घेतली, कृती केली, जस्टिफिकेशन नाही देत बसले माझं असं आहे मग मी काय करू, नाही, आता पुढं जायचंय. आणि हे सगळं त्या कामात आपल्याला उपयोगी पडत जातं. आणि ते मला जे शक्य होतं ते मी करत गेले. आणि टीमचा सपोर्ट होता, आमच्या संस्थेचा प्रचंड सपोर्ट होता. आम्ही दिल्ली, सगळ्या बाकी राज्यात अनेक ठिकाणी ह्या कॉन्फरन्स घेणं, महिलांचं नेतृत्व, आणि माझ्यासारखी एखाद दुसरीच असेल पण बाकी सगळ्या मुस्लिम महिला होत्या ज्या लिडरशिप घेत होत्या, त्यांनाही आम्ही कणखर बनवत होतो. त्यांच्यात होतच, पण आपलं काम आहे की हिऱ्याला पैलू पाडणं, असं मी म्हणेन. माझ्याबरोबर पण ज्या कोऑर्डिनेटर होती नूरजहा, ती पण टाटा इन्स्टिट्यूटची विद्यार्थी. म्हणजे सगळे आम्ही असे कार्यकर्ते होतो, एक शेअरिंग करत होतो की आपल्याला कसं काम उभं करायचंय काय, आणि शिकत होतो. आणि अजूनही ते आंदोलन चालू आहे. त्यामुळे इमोशन्स बरोबर कणखरपणा दोन्ही घेऊन आपल्याला हे काम करायला लागतं. सुंदर. शिल्पती, तुला भारताबाहेर सुद्धा आपल्या भारतामध्ये जे काम चालतं त्याच्यासाठी तुझं जे काही मत आहे किंवा तुझं जे काही काम आहे याविषयी बोलण्यासाठी नॉर्वेमध्ये, ऑस्ट्रियामध्ये बोलवलं होतं. आणि काय मत मांडलंस ग, किंवा काय तुला तिथे जाऊन समाधान मिळालं की आपण जे काम करतोय आपल्या भारतासाठी, भारतातल्या लोकांसाठी, तर काय होतं? समाधान होतंच नक्की, पण मला त्याच्यात पण एक गोष्ट सांगायची इच्छा आहे की लोकल टू ग्लोबल. कारण का जे ग्रासरूटला घडतंय ते त्या लेव्हलला पोचणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि तिथे जे पण तिथेही कायदे आणि योजना बनतात, तर त्या बनताना इथं काय घडतंय हे तिथं कळणं आणि तिथला आवाज पण इथं आणणं, ह्या दोन्हीतला दुवा म्हणून आम्ही वाटतं की माझा जो रोल होता तो त्या पद्धतीचा होता. मग ज्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स असतील, म्हणजे अगदी नेपाळ आणि न्यूयॉर्क ह्या 2 ज्या कॉन्फरन्स तिथे होत्या, 2-3 वेळा जे जाणं झालं ते एकल महिलांच्या प्रश्नांसाठी झालं. अच्छा. नंतर मलेशिया, म्हणजे आपण आता मुस्लिम महिलांचा जो बोलत होतो, तर मलेशियात जी मुसावा म्हणून कॉन्फरन्स झाली की मुस्लिम कायद्यात न्याय कसा देता येईल. आणि जगभर, हे फक्त काय आपल्या भारताचा असा विषय नव्हता, तर जगभरातनं 30 ते 40 देश तिथं आलेले होते. आणि त्या परिषदेत हा एक ठराव केला गेला की न्याय देण्यासाठी काय काय करता येईल, कुठे कायद्यात बदल घडवता येईल. जर आपल्या देशात कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातनं काय न्याय, म्हणजे कुठल्या सोयी सुविधा आणि हक्क मिळतील महिलांना, किंवा धार्मिक जे बेस कायदे आहेत तर त्याच्यातनं कुठे महिलांना अधिकार मिळेल, तर महिलांना न्याय मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या रणनीती आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, कशी संघटना उभारणी केली, ही बाकीच्या देशांमध्ये कसं काम चाललंय हे बघण्याची संधी आहे, शिकण्याची संधी. हा माझ्यासाठी महत्वाचा भाग होता. आणि आम्ही जे इथं काम करत होतो ते मांडण्याची संधी होती. अच्छा. की तिथं आम्ही हे मांडलं की आम्ही भारतात अशा पद्धतीने काम करतोय, काय कायदे आहेत, आम्हाला काय अनुभव आलेत, त्याच्यात महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे. जसं आम्ही एक स्ट्रॅटेजी यूज केली की महिलांचीच लिडरशिप, बरोबर, मुस्लिम ज्याचा प्रश्न त्याची लिडरशिप ही निर्माण करणं, तेच संघटन उभारणी करणं, त्यांनाच शिकवणं आणि त्यांनीच पुढे येऊन सांगणं की कायद्यात इथं कुठे बदल गरजेचा आहे. कारण का मी सांगणं आणि जेव्हा त्या स्वतःहून सांगतात की मला इथं कायद्यात बदल हवाय, त्याचा फरक अनुभव आहे कारण का त्यांचा. बरोबर. तर हा घेऊन आम्ही जे काम उभं केलं होतं ते मांडायची मला संधी मिळाली मलेशिया सारख्या देशात. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे घेऊन ज्या पद्धतीने आम्ही काम केलं होतं ते मांडण्यासाठी म्हणा, पेपर शेअर करण्यासाठी म्हणा, आणि तिथलं शिकण्यासाठी, या बोथ वेज साठी मला या परिषदांचं नक्कीच संधीचं म्हणजे सोनं करता आलं. आणि मला माझ्या संस्थांनी किंवा आपल्या देशांनी पाठवलं
ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का एका छोट्याशा तसं म्हणजे जेव्हा डोंबिवली म्हणता येईल की एक शहर, पण फार काही एक मध्यमवर्गीय कुटुंब आपलं आणि त्या ह्याच्यातनं एकदम या लेवलला जाणं, युएनला जाणं, युएनच्या ऑफिसमध्ये जाणं, तिथल्या सगळ्या लोकांबरोबर संपर्क करणं आणि जगातल्या अशा अनेक महिला त्यावेळेला भेटल्या की ज्या एकल महिलांवर काम करतायत, मुस्लिम महिलांबरोबर काम करतायत. तर आपण एकटे नाही आहोत. आपल्यासारखा लढा जगभर चालू आहे आणि मग आम्ही एकत्र येऊन काहीतरी नवीन एक ना आशा, एक होप्स, तर ते त्या ठिकाणी ती ताकद, ऑक्सिजन नक्की मिळतो. तर क्या बात. त्यासाठी खूप छान एक अनुभव होता तो, शिकायला मिळाला त्या ह्याच्यात. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा की आपल्या शाळेची विद्यार्थिनी सामाजिक क्षेत्रामध्ये इतकं भरीव काम करते आणि ग्लोबल लेवलला ते रिप्रेझेंट करते. अर्थातच त्याचा आनंद आणि अभिमान वेगळा आहे. यशदासाठी तू मास्टर ट्रेनर म्हणून काम करतेस आणि पंचायत राज आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी सुद्धा तुझं खूप मोठं काम आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती दे, कारण हे शब्द ना आम्ही फक्त टीव्हीवर ऐकतो ग आणि आणि नक्की तिथे काय काय चालतं घडतं? हे आम्हाला नाही माहिती. तर त्याच्यामुळे तुझ्याकडनं मला आठवतंय ऐकायला. की रामभाऊ म्हाळगे जे आपलं भाईंदरला आहे, तर तिथं आमचं पहिलं मास्टर ट्रेनर्सचं ट्रेनिंग झालं होतं पंचायत राजसाठी. आणि हैदराबादची जी एक इन्स्टिट्यूट होती की हे गव्हर्नन्समध्ये काम करते, त्यांनी आमचं ते प्रशिक्षण घेतलं. कारण का कुठलंही, मी जसं मगाशी म्हटलं की एक शिकलंय म्हणजे तुम्ही एक्सपर्ट आहात असं नाही. ह्या फील्डमध्ये गरजा बदलतायत, प्रश्न बदलतायत, लोकांचे प्रश्न बदलतायत आणि समाजातही प्रश्न, परिस्थिती बदलते. तर तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे. तर कायदे येत आहेत. पंचायत राजमध्ये 73rd अमेंडमेंट झालं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, मग जे काही बदल झाले, विकेंद्रीकरण झालं, अनेक कायदे आले. मग तो अभ्यास तुम्हाला आला पाहिजे जर तुम्हाला शिकवायचा आहे शासकीय अधिकाऱ्यांना. कारण का यशदा ही आहे की ऍडमिनिस्ट्रेशन जे त्यांचं डिपार्टमेंट की शासकीय अधिकाऱ्यांना नॉलेजेबल करणं, स्किलफुल करणं ह्याच्यासाठी काम करते. आणि पुण्यात आल्यानंतर मला ही संधी मिळाली की आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयात काम करण्यासाठी. मग आपले कॅप्टन जे होते सुपनेकर, तर त्यांच्या अधिकाऱ्याखाली हे सगळं डिपार्टमेंट होतं. कर्नल होते ते, तर सुपनेकर म्हणून. तर त्यांनी हे पूर्ण डिपार्टमेंट आपत्ती व्यवस्थापनाचं यशदाचं सांभाळत होते ते. तर त्यांच्या टीम बरोबर आम्हाला हे काम करता आलं. आणि मग त्याच्यात आम्ही गावाचे सरपंच महिला पुरुष जे असतील, ग्रामसेवक महिला पुरुष जे असतील ते, त्याच्यानंतर शासकीय अधिकारी BDO असतील, पंचायत समितीचे अधिकारी असतील, पशु विभाग, आरोग्य विभाग, इलेक्ट्रिसिटी, पाणी, का तर आपत्ती जेव्हा गावात येते तेव्हा ती सगळ्या बाजूनी घेरत असते. तेव्हा ह्याचं डिपार्टमेंट वेगळं, त्याचं डिपार्टमेंट वेगळं हे जरी असलं तर त्यांनी काय काय कामं करायची आपत्तीत. मग पाण्याचं तुमची काय पातळी राहिली पाहिजे, इलेक्ट्रिसिटी जर त्याच पाण्यात असेल तर तो शॉक बसू शकतो. इथपासनं छोट्या पशु जर दहन असेल तर ते मोकळं करणं किंवा बांधून कुठे तुम्ही ठेवलं आणि एकाच जागी ते जळालं किंवा पाण्यात अडकलं तर काय करणार. तर त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटचे लोक ह्या प्रशिक्षणाला यायचे. त्यामुळे त्यांचे प्रश्नही आम्हाला कळले की शासकीय यंत्रणेत काम करताना त्यांना काय ताणतणाव आहेत. आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली, मग पंढरपूरची यात्रा आहे तर त्याची नियोजन कसं करायचं, किंवा आता पावसाळा आलाय तर कोल्हापूरला जर तुमची बॉर्डर लाईन जी आहे पूर परिस्थितीची, तर ते काम कसं करायचं. तर आपल्या राज्यात तुम्ही बघत असाल की अनेक यात्रा आणि जत्रा भरतात. तर त्या प्रत्येक प्रश्नाकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणून तशी यंत्रणा निर्माण करणं, तिथं लोकल लोक तयार करणं, पण त्याच्या आधी शासकीय अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देणं. तर मला ही खूप मोठी संधी मिळाली की यशदाच्या माध्यमातून पंचायत राज आणि आपत्ती व्यवस्थापन ह्याचं प्रशिक्षण आधी मला मिळालं, खूप टेक्निकल आणि स्किलफुली आणि स्ट्रॅटेजिकली, आणि ते ह्या शासकीय अधिकाऱ्यांना देता आलं, जेणेकरून आपण ह्या ज्या आपत्तीत लोक अडकतात तर ते अडकू नयेत म्हणून प्रिव्हेन्शन लेवलला काय काम करता येईल, आणि जर अडकले असतील तर हाऊ टू रेस्क्यू देम. तर ह्या दोन्ही लेवलला डिफेन्सच्या लोकांबरोबर, जे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत त्यांच्याबरोबर काम करता आलं. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता, पण एक छान नेटवर्क झालं. आणि पंचायत समितीचे अधिकारी हे माझे विद्यार्थी झाले, त्यामुळे काही वेळेला मी हक्काने तिथं जाते की आपल्याला ही कामं करायची आहेत, आणि ते पण तो एक रिस्पेक्ट देतात. ही खूप छान मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर क्या बात आहे. आणि तू आता गावांमध्ये काम करतेस, म्हणजे गावं दत्तक घेतलीयस, किंवा जिथे आता आपण गप्पा मारताना तू म्हणालीस की आता तिथे बोरवेल रिफिलिंगचं, रिचार्जचं काम सुरू आहे. तर हे अजून वेगळं तुझं क्षेत्र आहे, म्हणजे सामाजिक आहे अर्थात, पण तरी सुद्धा गावांची डेव्हलपमेंट, म्हणजे गाव पातळीवरती जे तुझं काम आहे, तर त्याबद्दल सुद्धा सांग ना की
हे इथून म्हणजे इथे कशी उडी मारलीस? उडीच मारली, बरोबर आहे आली. कारण का डोंबिवली सारख्या शहरात म्हणेन, त्यामुळे शहर असल्यामुळे गावापासून आपण खरं डोंबिवली हे गावच होतं, पण आता एक शहर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये कामं चालायची. पण मला एक इच्छा होती, ग्रामीण क्षेत्र राहिलं होतं माझं, हा. तर आपण ह्या क्षेत्रात काय करता येईल, कसं काम करता येईल. तर साधारण मला वाटतं 2017-18 मध्ये मी पुणे जिल्ह्यातल्या विभागात तिथं मी शिफ्ट जेव्हा झाले आणि तिथं काही प्रकल्प आले आणि मग ग्रामीण क्षेत्रात काम करणं हा एक वेगळा नवीन अनुभव होता की गावात एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम किंवा यंत्रणा असते. मग तिथं गावात जाणं, गावातल्या लोकांशी बोलणं, पंचायत त्यांचं एक ग्रामपंचायत असते किंवा तिथं बचत गट आहेत, तिथं लीडर्स आहेत, तिथले कार्यकर्ते आहेत. प्रवास हा एक मोठा, म्हणजे आज आपण शहरात राहतो तर आपल्याला रिक्षा, बस, ट्रेन हे खूप साधं सोपं आणि जवळचं आणि गृहीत धरलेलं आहे आपण. पण गावात ह्या गोष्टी अजूनही नाहीत. बस येते, मग ती कधीतरी एकदाच असते, सकाळची, मग दुपारची, संध्याकाळची. म्हणजे प्रवास हा खूप कठीण. मग आम्ही जे मिळेल ते व्हेकल घेऊन किंवा आमचं जेव्हा व्हेकल झालं तेव्हा प्रश्नच नाही, मग प्रत्येक गावात जाणं, तिथल्या लोकांना समजून घेणं. म्हणजे पहिलं असं की त्यांचे प्रश्न काय आहेत, तुमची योजना, तुमच्या संस्थेचं कार्य हा विषय नसून त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत आणि ते त्याच्यावर काय करू इच्छितात. तर लोकसहभागातून, कारण का हा प्रश्न मोठा असतो, गाव पातळीवरचा असतो आणि त्यांचा एकत्र एक संपर्क असतो. आज शहरात आपला एकमेकांशी संपर्क नाही, पण गावात अजूनही लोक एकमेकांना ओळखतात. घरात लग्न असू देत किंवा एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर सगळे एकत्र येतात. तर त्या एक ती स्ट्रेंथच आहे गावाची. त्याच्यामुळे आम्ही गावात काम करताना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न काय आहेत आणि मग त्याला कसं तुम्ही उत्तर शोधणार आहात, मग काय पर्याय आहेत, मग कुठे आर्थिक मदतीची गरज आहे, कुठे मार्गदर्शनाची गरज आहे, तो एक ऍक्शन प्लॅनच आम्ही तयार करतो आणि मग त्या पद्धतीने एक एक गाव घेतो पुढे. आणि त्याच्यात आमच्याकडे आर्थिक स्रोत नसतात, पण रोटरी आहे किंवा इनर व्हील्स आहेत किंवा लायन्स क्लब सारखे ग्रुप आहेत किंवा अनेक CSR कंपन्या आहेत, ते पुढाकार घेतात. ते सांगतात आपल्याला शाळांबरोबर काम करायचंय, आपल्याला पाणी प्रश्नावर काम करायचंय. मग ते घेऊन गावातली, ज्या गावाची ती गरज पुढे आलेली असते, ते आम्ही जोडण्याचं काम आम्ही करतो. आणि छान कार्यकर्ते, युवक गावात आहेत, महिला लीडर्स आहेत, ते पुढाकार घेतात. बचत गट ही एक स्ट्रॉंग संघटना निर्माण झालेली आहे, ते हे पुढे घेतात, काम करतात आणि म्हणून ग्राम विकासाचं जे आपण म्हणतोय ना काम, ते होऊ शकतं. वा. शिल्पताई, तुझं अजून एक काम ते म्हणजे एकल महिलांचे प्रश्न सोडवणं. आणि माझ्या मते तू ज्या पद्धतीने त्या प्रश्नांकडे पाहतेस किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतेस, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी मला हे सांगावं लागेल की एकल महिला म्हणजे नक्की कोण. कारण का समाजात हा प्रश्न एवढा मोठा आहे आणि हा इनव्हिजिबल आहे, दिसत नाहीये, पण आहे. तर हे शब्द सुद्धा खरं आम्ही आता वापरत नाही, म्हणून एकल महिला हा शब्द आम्ही एक पूर्ण व्यापक शब्द वापरतो. पण त्याच्या अंडर येणाऱ्या विधवा महिला असतील, परित्यक्ता असतील, घटस्फोटित असतील किंवा अविवाहित, तर ह्या एकल महिलांचे प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मग त्यांची स्वतःची ओळख, आयडेंटिटी नक्की काय, त्यांचे कायद्याचे प्रश्न काय. कारण का पेन्शन आहे, पण मग प्रत्येक राज्यात ते वेगळं आहे. कुठे 200, कुठे 500. मग त्याच्यात केंद्र शासनाचे आणि राज्य शासन ह्या दोघांची एक त्याच्यात हे असते, एक अमाऊंट असते. पण हेही लोकांना मिळत नाहीत. आणि मोठ्या प्रमाणात पूर्वी जे घडायचं की कुठला तरी कुंभमेळा आहे, कुठेतरी काय आहे आणि एकल महिलांना सोडून दिलं जायचं वृंदावन सारख्या ठिकाणी किंवा आणखीन. तर आज हा प्रश्न खूप मोठा व्यापक आहे. किंवा कोविड होतं किंवा युद्ध होतं, त्याच्यानंतर विधवा महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या, वेगवेगळ्या क्लास, कास्ट, ह्या विभागातल्या, राज्यातल्या या महिला आहेत आणि त्यांचे प्रश्न समजून घेणं. कारण का एकेरी पालकत्व आहे, त्यांचे लैंगिक प्रश्न आहेत, त्यांच्या पुनर्विवाहाचे प्रश्न आहेत, शिक्षण नसतं, रोजगार नसतो, घर कधी चालवलेलं नसतं, पण मग जे धुणी भांडी किंवा काय जे पडेल ते हातात घेऊन काम. तर अशा हा प्रश्न खूप पर्स्पेक्टिव्हनी बघण्याची गरज जाणवली. आणि महाराष्ट्रात अनेक संघटना, मग परिपक्वता आंदोलन असेल, सहेली ग्रुप, आपलं डोंबिवलीतलं ज्ञानदीप जागृती मंच, बऱ्याच लोकांनी, कोरो सारख्या संस्थांनी अनेक प्रयोग केले, प्रयत्न केले, लीडरशिप पुढे आणली एकल महिलांची. आणि हे सगळं आम्ही बघत होतो तेव्हा आस्था, म्हणजे जी राजस्थानची संस्था आहे, तिथं जिनी श्रीवास्तव यांनी एक पुढाकार घेऊन मोठं काम उभं केलं होतं. आणि मग एक मनात आलं की फक्त राज्यात नाही तर आपण राष्ट्रीय स्तरावरही एकत्र येऊन काही करता येईल का. आणि आज पूर्ण देश पातळीवर हे आंदोलन
एकल महिला पुढे आलेल्या आहेत, ज्या स्वतः त्यांचे हक्क मांडतात, त्यांची लिडरशिपची ट्रेनिंग, त्यांचं कायद्याचं ट्रेनिंग, सपोर्ट मेंबर म्हणून आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असतो. आणि एक संघटना बांधणी, म्हणजे इथंही आम्ही जो एक बेस घेतला की नेतृत्व विकास आणि संघटना बांधणी, आणि मग राज्य पातळीवरचं एक संघटन स्ट्रॉंग करणं, राष्ट्रीय पातळीवरचं संघटन स्ट्रॉंग करणं, आणि त्याच्या पुढे साऊथ एशिया लेवलला, तर नेपाळला त्यावेळेला सेक्रेटेरिएट होतं, तर साऊथ एशियन लेवलला ज्या वेगळ्या सांस्कृतिक ह्याच्यातनं महिला एकल झालेल्या आहेत, तर त्यांना त्यांचं घर मिळावं, त्यांचा शेत जमिनीचा अधिकार मिळावा, प्रॉपर्टीचे मुद्दे मिळावेत, मुलांचे प्रश्न रिझॉल्व्ह व्हावेत. तर ह्या सगळ्या प्रकारे काम करण्याची जी गरज आहे ती ह्याच्यातनं पुढे आली, जाणवली. अजूनही या प्रश्नावर काम करावं लागतंय, असं नाहीये की हा प्रश्न संपलाय, पण नवीन नवीन रूपं घेऊन तो पुढे येतोय. कार्यकर्त्यांची गरज आहे. अनेक संस्था संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, पण अजूनही ते नेटवर्क काय म्हणतो स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. तर छोटे आपल्यासाठी असं असतं की एखादा धार्मिक विधी असतो आणि मग ह्या महिलेला नाकारलं जातं, टाळलं जातं. हळदी कुंकवाच्या जागी आम्ही सातत्याने सांगतो स्नेहसंमेलन म्हणा, मैत्री मंडळ संमेलन म्हणा, तिळगुळ समारंभ म्हणा, पण इतक्या छोट्या लेवलने सुरुवात करण्याची गरज आहे. आणि त्याच वेळेला कायद्यात बदल करण्यासाठी, पेन्शन मिळण्यासाठी, घर मिळण्यासाठी, प्रॉपर्टी राईट्ससाठी लढण्याची एक मोठी एक लंबी लिस्ट आहे ही. बरोबर. पण हा प्रश्न या निमित्ताने जर समोर आला तर सगळ्यांना जाणवेल की आपण आपल्या आपल्या लेव्हलला सुद्धा खूप काही करू शकतो, जोडून घेऊ शकतो. परत हेच आहे की संवेदनशीलता ती जर मनात असेल तर हा प्रश्न आपल्याला एका महिलेचा म्हणून कळेल आणि काम होईल. तर या प्रश्नावर अजूनही काम करण्याची खूप गरज आहे. कार्यकर्ते करतायत, पण आम्हाला सपोर्टची गरज आहे सगळ्या बाजूने, सगळ्यांकडून. विचार बदलण्याची गरज आहे. मुळात आपल्या सगळ्यांचे विचार बदलण्याची गरज. अगदी खरंय. शिल्पाताई, अजून एक तुझी ओळख, ते म्हणजे तुला गाईवाली म्हणून ओळखतात. तू गायींचं संवर्धन करतेस आणि त्यांच्यासाठी म्हणजे अर्थातच त्यांना जपण्यासाठी किंवा त्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा तुझी एक टीम काम करते, तर त्याबद्दलही आम्हाला सांग ना. हा खरं खूपच वेगळा विषय होता, कारण का मी शहरातनं म्हणजे गावाकडे गेले तेव्हा गावात शेती आणि गोपालन किंवा काय म्हणता येईल की शेतीपूरक व्यवसाय असं हे सगळं वातावरण, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गोठा आणि जनावरं, गायी असतील, म्हशी असतील, जे काही आहेत, शेतीसाठी बैल आहेत, म्हणजे असं सगळं गावातलं वातावरण. आणि त्यावेळेला रोटरी क्लब, म्हणजे मला वाटतं पुण्यातलं रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ यांनी एक पुढाकार घेतला होता आणि त्यांचे अनेक प्रकल्प चालू होते खरं तर त्या ह्याच्यात माझी मध्येच एक एंट्री झाली. त्यांचा 5वा 7वा काहीतरी प्रोजेक्ट होता आणि 300 गायींचं वाटप करायचं होतं. आणि माझी त्या प्रकल्पावर नेमणूक तर झाली, पण अनेकांना मनात प्रश्न आला, तर ही बाई काय करणार इथे येऊन? एकतर ती शहरातनं आलेली, तिला ह्या ग्रामीण जीवनाची काही कल्पना नाही. आणि ह्याच्यात विशेष असं होतं की खरं तर गोठ्यात किंवा शेतीत महिलाच काम करतात 80%, 80 पेक्षाही 90% म्हणायलाही हरकत नाही. पण अजूनही शेतकरी म्हटलं की लोकांच्या समोर पुरुष असतो, गोपालक म्हटलं की पुरुष असतो. तर हेही एक मोठं चॅलेंज होतं की जेव्हा आम्ही बाजारात जाणार गाय आणायला, गायी आणायच्या आहेत आपल्याला, तर येणार कोण बरोबर? तर पुरुष शेतकरी येणार, कारण का घरात निर्णय आणि आर्थिक व्यवहार हे मोस्टली अजूनही पुरुषांच्या हातात आहेत. अगदी. तर आणि ही बाई आता ह्यांना घेऊन कोऑर्डिनेशन कसं करू शकेल, अशा अनेक शंका, अनेक प्रश्न लोकांच्या समोर होते. म्हटलं आता काय करावं? तर म्हटलं मला 1 आठवडा द्या, संधी तर द्या काम करायची. आज इतकं काम केलंय, मला नाही आलं तर मी दुसरं घेईन, पण मला ऍटलिस्ट एक संधी द्या काम करायची. आणि मग संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प घेतला. माझ्याबरोबर टीम मेंबर होते, संतोष वंजारी होते, आणखीनही काही टीम मेंबर होते. तर मी त्यांच्याकडनं म्हटलं मला तुमच्याकडनंही शिकायचंय, आपण प्रवासाला सुरुवात करू. मग आम्ही जवळजवळ एकेका दिवशी 10 गावं फिरलो, काय परिस्थिती आहे समजून घेतलं, शेतकऱ्यांशी बोललो, महिला पुरुष दोन्ही शेतकरी, बचत गट ह्यांच्याबरोबर चर्चा केली. मग त्याच्यातनं लाभार्थींची निवड करणं, त्यांच्या मीटिंग घेणं, ग्रामपंचायतीचं पत्रक घेणं, बऱ्याच अशा. मग रात्रीचे 11-12ही वाजायचे, पण ही एक प्रक्रिया आमची चालू राहिली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा असा आला की आता रात्रीचा प्रवास करायचा. आणि रात्रीचा प्रवास कसा? तर शेतकरी जी गाडी आणेल ती, मग तो ट्रक असो, टेम्पो असो, काय जे असेल ते. आणि मग आता ह्या 10-12 पुरुषांबरोबर ही बाई जाणार. मग कोण जाणार, कशी जाणार, जाणार की नाही? मी म्हटलं मी जाणार, मला ह्यांच्याबद्दल विश्वास आहे. मी ह्यांच्या घराघरापर्यंत गेली आणि आमचा उद्देश ठरलाय की गायी घेऊन यायच्या आहेत बाजारातनं. मग आमचा हा प्रवास रात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता किंवा 2 वाजता संगमनेर, लोणी प्रवरा किंवा धुळ्यासाठी जाण्यासाठी सुरू व्हायचा. 4 ते 8 तास हा प्रवास.
नेहमीचा मगाशी जो आपण प्रश्नावर चर्चा केलीच की वॉशरूम नाहीत आणि एकटी महिला, मग आता माझ्यासाठी कुठेतरी नीट आडोसा तर बघायला पाहिजे. पण मग एका ठिकाणी आम्ही साधारण चन्नापुरी घाट म्हणून एक एरिया होता संगमनेरच्या पुढे, तिथे एक हॉटेल, तिथं आम्ही थांबायचो. बाकीच्यांचा काही प्रश्न नव्हता, पण असा हा रात्रीचा प्रवास आणि मग दिवसभर कधी खाणं मिळेल नाही मिळेल, आंघोळ पाणी, 2-3 दिवस हेच. बाजारात महत्वाचं असं होतं की प्रश्न असा होता की सगळे पुरुष व्यापारी, मध्यस्थी, गव्हर्नमेंटचे अधिकारी हे सगळे पुरुष, 90% असं म्हणायला हरकत नाही. मुस्लिम समाज या व्यापारात आहे, त्यामुळे तोच या ठिकाणी असायचा. महिला फक्त कुठेतरी छोटे स्टॉल हॉटेल्समध्ये. त्यामुळे आता ही एक बाई येऊन काय करणार आणि कसं काम करणार हे प्रश्न दिसतच होते. पण आव्हानांना भिडायचं न, कसंही असू दे आपल्याला काम करायचं. एकदा जबाबदारी घेतली तर 100% कमिटमेंटनी करूनच दाखवायचं. ही एक जी जिद्द जी शाळेतनच आपल्याला मिळाली होती ती घेऊनच पुढे जायचं की कुठेही आता थांबायचं नाही. काय होईल, पडेल ना, आणखीन काय होईल. पण ती जबाबदारी घेतली, ते काम सुरू झालं आणि मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही हा 30 महिन्याचा प्रकल्प 22 महिन्यात पूर्ण केला. क्या बात है. आणि ह्याच्यासाठी मला ब्रिगेडियर रघुनाथ जठार म्हणून होते संस्थेचे, नंतर कुमार शिंगारे म्हणून होते रोटेरियन, ह्यांनी फुल पाठबळ दिलं, सपोर्ट केला. मी मगाशी जसं म्हटलं संतोष वंजारी म्हणून कार्यकर्ते आहेत आमचे. तर सतत आम्ही प्रवास केला. म्हणजे जवळजवळ एकदा तर 72 तास कंटिन्युअस आमचं काम चालू होतं. मंगळवारचा धुळे बाजार आणि बुधवारचा लोणी प्रवराचा बाजार, ज्या संकरित गाई आणि देशी गाई दोन्ही गाईंचं. मी खरं तर कुत्रा मांजर असं काही माझ्या घरी कधीही नव्हतं. मांजरं होती, पण मांजर केवढं असतं, त्याला हात लावणं, त्याला उचलणं आणि एखाद्या गायीच्या समोर जाऊन उभं राहणं, तिला बघणं, तिला सांभाळणं, ती बोलीभाषा समजून घेणं खूप मोठं आव्हान होतं. पण आज मला समाधान आणि आनंदही आहे की आज ह्या रोटरीच्या सपोर्टमुळे, आर्थिक सपोर्टमुळे आम्ही हजारो महिलांना या गायी देऊ शकलो. आणि एक महिला प्रकल्प अधिकारी म्हणून एकदा जर आपण ठरवलं तर काम करू शकतो आणि जिद्दीने पूर्ण करू शकतो, ही एक ताकद झाली. आणि म्हणजे मी त्यांना म्हटलं की कुछ तो लिखा हुआ रहता है, आणि ते मलाच म्हणजे डोंबिवलीवरनं तिकडे मी गेले काय आणि हा तैवानचा प्रकल्प आला काय आणि त्या कागदावर माझं नाव लिहिलं गेलं काय, ही म्हटलं खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठेतरी लिहिलेलं होतं आणि माझी निवड झाली होती या कामासाठी. त्यामुळे आज जर मला कोणी गावातले म्हणतात गाईवाली आली तर मला खूप आनंद होतो, समाधान मिळतं की आपण एका चांगल्या कामात ह्यामुळे जोडले गेलेलो. तर खूप आनंद आहे या गोष्टीचा. खूप सुंदर. आणि खूप वेगवेगळ्या स्तरावरती तू काम करतेस आणि खूप वेगवेगळे प्रश्न अगदी आरामात हाताळतेस. म्हणजे एखादी गृहिणी जितक्या सहजतेने आपल्या घरात वावरते तितकं सहज तुझं माझ्या मते या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरणं आहे. अर्थात तुझा संघर्ष खूप मोठा आहे, त्याच्या मागची तुझी मेहनत खूप मोठी आहे, तुला मिळणारा सपोर्ट सुद्धा माझ्यामध्ये खूप जास्त चांगला आहे. त्याच्यामुळे तू आज हे सगळं काम करू शकतेस. जाता जाता अगदी शेवटचे 2 प्रश्न. हे सगळं तुझं जग आहे विस्तारलेलं आणि ज्याच्यात तू भरारी घेतेस, आणि एक शाळेचं छोटंसं विश्व, ह्यामधला जो ब्रिज आहे तो कसा बांधलास ग? किंवा आजही त्या ब्रिजवरनं चालताना कसं वाटतं तुला? शाळा, मी असं कायम म्हणते की बेस तुमचा पक्का असेल तरच तुम्ही मोठं काम उभं करू स्ट्रक्चर उभं करू शकतो. बरोबर. तर कुठेही म्हणजे मी आज ठिकठिकाणी जाते तर मी बऱ्याच वेळेला शाळांमध्ये गेल्यावर हे बघते की त्या शाळांमध्ये काय आहे. तर ग्रामीण स्तरावरती अजूनही ज्या आपल्या शाळांमध्ये आपल्याला म्हणजे शिवण विषय होता, आपल्याला संगीत विषय होता. माझा काय आवाज चांगला नव्हता पण मी समूहगीतात होते. मला शिवण बेसिक शिकले मी साखरेबाईंकडून, दाणीबाईंकडून आम्हाला गाणं मिळालं, कुलकर्णी सरांकडनं आपल्याला ड्रॉइंग मिळालं, वर्गाच्या बाहेरही आम्ही उभे राहिलो वहीच विसरलो म्हणून. पण ह्या सगळ्यातनं पीटी तर, स्पोर्ट्स तर आपला आवडता विषय होता. म्हणजे कुठलाच विषय मला वाटतं शाळेने सोडला नव्हता की ह्या सगळ्या क्षेत्रात आपण एक बेस तयार केला होता की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आवड आहे. मग फॅशन डिझायनिंग आहे का, तुम्हाला किचनमध्ये जायचंय का, तुम्हाला गाण्यात जायचंय का, व्हॉटेव्हर. तर तो बेस शाळेने तयार केला होता. त्याच्यानंतरचं आहे की जे आपण शिकत संघर्ष करत पुढं पुढं गेलो की, म्हणून मी कायम जे म्हणते लोकल टू ग्लोबल आहेच. तुमचं जर हा लोकल जर स्तरावर, स्थानिक स्तरावर तुम्ही पक्के असाल तरच एवढी मोठी उडी घेणं शक्य आहे. बेस पक्का पाहिजे आणि तो शाळेने करून घेतला होता. म्हणून ह्या अनेक ठिकाणी मी जेव्हा गेले तेव्हा मला हे कायम राहतं. मी तिथं ह्या गोष्टी सुरू करते, त्यांना सांगते तुमच्या शाळेत नाहीये का स्काउट गाईड, सुरू करा. स्पोर्ट्स नाहीये का, आम्ही शिबिरं घेऊ.
ठीक आहे शाळेत नाही येणं, पण मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही नाटक शिबिर घेऊ, समर कॅम्प घेऊ, काहीतरी करू की मुलांना हे विश्व मिळेल. कारण का हेच एक विश्व आहे की त्याच्यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. अगदी. त्यामुळे त्या काळातले शिक्षक, त्या काळात मिळालेले संस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी कायम म्हणते ॲटिट्यूड, स्किल अँड नॉलेज, आस्क, ह्या 3 गोष्टीत ह्या डेव्हलप होण्याचा काळ हा आहे. एक वेळ तुम्ही स्किल आणि कौशल्य किंवा जे नॉलेज आहे ते नंतरच्या काळात मिळवणार आहात, आयुष्यभर मिळवाल. पण जो दृष्टिकोन निर्मिती आहे की एखाद्या प्रश्नाकडे बघायचं कसं, किंवा ठीक आहे माझ्या आयुष्यात हे आलंय आणि मला हे मिळालंय तर मी पुढे कशी जाऊ, किंवा ह्याचा सामना करायचा आहे, आव्हानांना तोंड द्यायचंय, ही सगळी तयारी माझी ग्राउंडवर झाली होती. की पडलं तरी उठायचंय, हारलं तरी चालेल, हार पचवायची आहे, काही हरकत नाही, कशाही कष्टात तुम्ही राहू शकता. ही सगळी तयारी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीतनं झालेली असते. आणि तोच हा ब्रिज आहे की जो आपल्याला पुढं घेऊन जाणार. पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे, तो समजला पाहिजे ना, त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि हे आपल्याला मिळालं, आपलं काय म्हणता येईल की योगायोग आहे किंवा सगळं घर डोंबिवली शहर आहे, आपली शाळा आहे, पण बऱ्याच लोकांना हे नाही मिळालं. आणि त्याप्रती मग माझी जबाबदारी काय, त्यांना नाही मिळालंय तर मीही या समाजाची घटक म्हणून जबाबदार आहे की मला मिळालंय पण त्यांना नाही मिळालंय, तर माझी जबाबदारी, माझी कर्तव्य पण आहेत ना. बरोबर. आपण प्रतिज्ञा घेतो शाळेत, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, पण मग पुढे काय. तर ते जर जाणवलं तर नक्कीच ही स्टेप घेतली जाते की समाजासाठी मी आहे आणि माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, मी हे काम करणार. म्हणजे मला हा इतका माझ्यासाठी काय म्हणतात स्पष्ट रस्ता होता, कुठेही त्याच्यात हे नव्हतं. ठीक आहे संघर्ष होते, अडचणी होत्या, आव्हानं होती, पण कुठल्याही प्रोफेशन मध्ये हे आहे. पण हे क्लिअर कट होतं की आपल्याला इकडे जायचंय आणि इथं पोचायचं, तर हा बेस आणि हे आपण इथं जाणार. त्यामुळे आहे ते क्लिअर कट आहे सगळा रस्ता. वा, खूप सुंदर. आणि वयाच्या या टप्प्यावरती काय वाटतंय, काय स्वप्न आहे, कसं पाहतेस तू आपल्या देशाकडे किंवा समाजाकडे एकूणच दृष्टीने? कारण तुझं जे सामाजिक कार्य आहे, अर्थात तुझं काहीतरी एक मोटिव्ह असणार, एक काहीतरी तुझ्यासमोर गोल असेल की मला इथे पोहोचायचंय किंवा हे झालं पाहिजे, माझ्याकडनं हे केलं गेलं पाहिजे. तर काय स्वप्न आहे तुझं? स्वप्न जसं मी म्हणेन की एक साधी सिंपल गोष्ट आहे की जर मगाशी आपण चर्चा केली की प्रत्येक व्यक्ती समाधानाने तिला आयुष्यात शांत झोपता येईल, तिला काय म्हणता येईल हाताला काम राहील, स्वतःसाठी योगदान स्वतःसाठी आणि समाजासाठी देता येईल, असा जर समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर तो सलोखा, ते आपुलकी, प्रेम, एकमेकांबद्दल राहणं गरजेचं आहे. आज आपण बाहेर बघतोय बऱ्याच गोष्टी घडतायत, युद्ध असेल, महामारी असेल, आरोग्य असेल, पण ह्या सगळ्या संकटातनं कोविडमध्ये आपण शिकलो की एकमेकांना कसा सपोर्ट करायचा. प्रत्येक जणांनी अनेक गोष्टी केल्या, स्वतःवर काम केलं. तर साध्या सिंपल गोष्टी, आज आपल्याला असं आहे की इलेक्ट्रिसिटी नाही आहे, पेट्रोल नाही, गॅस नाही, मग आज आपल्याकडे बायोगॅस आहे, आपल्याकडे चूल आहे, आपल्याकडे सोलर आहे. तर ज्या लोकल ऊर्जा आहेत त्याचं संवर्धन आपण करू शकतो, तिथं परत जाऊ शकतो. आम्ही म्हणतोय गावाकडे चला, तर गावाकडे जाऊन आपण जर सिंपल साधं जर आपल्या गरजा जर केल्या तर ते संसाधनं सगळ्यांना पुरतील. मलाच हवं असं केलं तर नाही पुरणार आहे. म्हणजे हे कोविडने दाखवलंय एकदा आपल्याला, तर आपण त्याच्यातनं बरेच लोक शहाणे झालेत, पण सगळ्यांनी, कारण का तो जगभर होता कोविड, काय सगळ्यांनी शहाणं होणं, सगळ्यांनी शहाणं होणं गरजेचं आहे. आणि संसाधनं ही या पृथ्वीवरची आहे, ती सगळ्यांची आहेत, ही फक्त माझी आहेत असं नाही. मग ती झाडं असेल, पाणी असेल, तर त्याचं संरक्षण पण माझी जबाबदारी आहे. आपल्या आजी आजोबा आई वडिलांनी टिकवलं म्हणून आपल्याला मिळालं, तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? त्यांना जर काहीच नाही राहिलं, जर जमिनी सगळ्या गेल्या तर अन्न कुठून आणणार आहोत? फॅक्टरी उभ्या राहतील, डेव्हलपमेंट होईल, पण जेवणाचं काय? तर ते टिकवणं आणि तो संस्कार मला वाटतं आता आपण शाळांमधनं, पर्यावरणाच्या माध्यमातून, सामाजिक संस्थांनी सगळ्यांनी तो पुढे पोहोचवण्याची गरज आहे. काय म्हणतात, हाय टाइम आहे की हे आपल्याला पोहोचवणं आहे. आणि हा फक्त माझ्या किंवा माझ्या संस्थेचा विषय नाही, हा सगळ्यांचा आहे की सगळ्यांचं संरक्षण आणि सगळ्यांचं संवर्धन आपण जर केलं तरच मनुष्य जी प्रजाती आहे ती टिकणार आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण इतरांनाही तेवढाच रिस्पेक्ट देणं आहे, त्यांचा स्वीकार करणं आहे आणि त्याही जनजीवनाला सांभाळणं आहे. तर त्या लेव्हलला आपल्याला कितीतरी काम करायला लागेल. म्हणजे आता आम्ही ठिगळं लावतोय, पण हे काम या पातळीवरचं आहे, या लेव्हलचं आहे, आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल.
म्हणजे कदाचित मी आज ह्या आपल्या मुलाखतीनंतर हा संदेश प्रत्येक जो ज्या प्रोफेशनमध्ये तिथं राहून तुम्ही हे करू शकणार आहात. काही गरज नाही प्रत्येकाने या क्षेत्रात यायची. तर हाच एक आपल्यासाठी सगळ्यांना घेणं आहे की आपल्याला हे सगळ्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं आहे. आणि ते झालं तर निम्म्या गोष्टी म्हणजे आमच्या कामाच्या पण कमी होतील. काहीच हरकत नाही. मग तू आता म्हणतेस की आम्ही ठिगळं लावतोय, पण तुला माहितीये का त्या ठिगळांची एक सुंदर वाकळ तयार झाली आणि ती वाकळ घेऊन, ती जी ऊब घेऊन त्या वाकळ अंगावर घेतल्यानंतर ती जी ऊब आहे निर्माण होणारी, माझ्या मते अनेक लोक त्या उभेची वाट पाहतात. आणि तू खरंच इतकं सुंदर काम करतेस, म्हणजे लक्षणीय कार्य आहे तुझं खरं सांगायला गेलं तर. अर्थात तुला त्याच्यासाठी भरपूर पुरस्कार मिळालेत, अजूनही तुला पुरस्कार मिळू देत आणि तुझं नाव आम्हाला असं मोठ्या अक्षरामध्ये झळकलेलं दिसू देत. अगदी पहिल्या म्हणजे पत्राच्या पहिल्या पेजवरती आम्हाला तुला पद्मश्री पद्मभूषण घेताना बघायचंय खरंच. कारण खरंच इतकं सामाजिक कार्य आणि इतक्या ग्रासरूट लेवलला जाऊन तू करतेस, त्याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिल्पाताई. आणि आज तिच्याकडनं सगळं तिचा प्रवास ऐकताना, तिचं काम ऐकताना माझ्या जसे अंगावरती शहारे येत होते, काटे येत होते, डोळ्यात पाणी येत होतं. नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव येणार आहे. कारण फक्त शाळेची माझी विद्यार्थिनी म्हणून नाही, तर एक उत्तम सामाजिक कार्यकर्ती म्हणून ती आज आपल्यासमोर आली आहे. असेच अनेक विद्यार्थी आहेत आपल्या शाळेतले, ज्यांची यशोगाथा आपण ऐकत असताना आपल्याला अभिमान वाटतोच आहे, आपल्या शाळेचा अभिमान वाटतोय आणि बरोबर आपण त्यांना कधीतरी पाहिलंय याचाही अभिमान वाटतोय. तर शिल्पाताई, आज तू माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये सहभागी झालीस, त्याबद्दल तुला आपल्या शाळेतर्फे हे एक छोटंसं सन्मानचिन्ह जे तुझ्या शोकेसमध्ये एकदम समोर राहणार आहे. नक्कीच असंच आपण छान छान सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटत राहूया. पुढचे येणारे भाग आपण नक्की पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फक्त तुमच्यापुरते मर्यादित हे व्हिडिओ ठेवू नका. हे पॉडकास्ट अनेक जणांपर्यंत पोहोचवा यासाठी, कारण ही मंडळी समाज घडवतात आणि आपण त्या समाजाचा एक भाग आहोत, एक घटक आहोत. आणि आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की अशा लोकांचं कर्तृत्व अनेकांपर्यंत पोहोचावं. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.